राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय. आजूबाजूला जी साधक मंडळी बसलीत त्यांना सर्वांना विनंती आहे, ग्रामस्थांना पण विनंती आहे, सुंदर असं ज्ञानदान आहे, त्या ज्ञानदानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. हा प्रत्येक शब्द आपल्या कानावर पडणं ही काळाची गरज आहे. आता सध्या जे व्यासपीठावर व्यक्तिमत्व आहे ते स्वतः पेशानं डॉक्टर आहे, आपल्या ओतूर पट्ट्यामध्ये ते प्रॅक्टिस करत आहे आणि सुंदर अशी प्रवचनरूपी सेवा आहे. यानंतर दुसरं प्रवचन ज्ञानेश्वर महाराज आनंदवाडी हा आनंदे बाबांचं होईल. त्यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष जाधव कामोटे यांची सेवा होईल. पुढची नावं मी सांगतो, बाकीच्या पुढच्या वक्त्यांनी तयार राहायचं. धन्यवाद. करा बाबाचं. जया संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठाऊ. जयाचैनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासही, जयाचैनी बोले धर्मुजिये. दिठी महासिद्धी तेविये, देखै स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. विपाय जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभो आधी. आनंदोत्सव 2024. बघा, वास्तविक पाहायला गेलं तर माझ्यासमोर बसलेले समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये सुरुवातीला सांगतात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथ माझी वित्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. आणि हा संतांचा मोठेपणा आहे बरं का. वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. याच्यामध्ये जनाबाईंना काय भेटतंय, पण संत त्यांच्या अंगी असलेला मोठेपणा, वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, आशा न्यायाने आशा वक्तृत्वाने त्यांचा मोठेपणा ते सिद्ध होतो. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये सांगतात की माझ्या पुढे जे संत मंडळी श्रोत मंडळी जी बसलेली आहे ना, ही शास्त्र पारंगत, अनुभवसिद्ध, तत्वदर्शी, ब्रह्मवस्तूला ज्यांनी वश्य केलेलं आहे, अशी सतत त्या स्थितीमध्ये, जसं हस्तामलकजी स्वामी जे होते आद्यगुरु शंकराचार्यांचे सगळ्यात आवडचे, तसं पाहायला गेलं तर सद्गुरूंचा आवडता निवडता असं काही नसतं बरं का. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, किंबहुना नाथबाबा भागवतामध्ये सांगतात, माऊली सांगतात, हे असो दिठी जयावरी झळके, किम हा पद्मकारू माथा पारुके, तो जीवाची परे तुके महेशासी. माऊली ज्ञानोबा सांगतात, सद्गुरूंची एखाद्या दृष्टी जरी पडली ना, वास्तविक तसं पाहायला गेलं तर आपली श्रीमंत मालिका, श्रीमंत बापाच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे, म्हणून आपला ज्ञान काय, ब्रह्म काय, परमात्मा काय कळू शकतं. वास्तविक पाहायला गेलं आपण श्रीमंत बापाचे लेकरं, श्रीमंत मालिकेमध्ये आपण जन्म घेतला, म्हणून आपल्याला वाटतं आपण ज्ञानी आहे. पण एखाद्या अज्ञानी माणसाकडे जरी पाहिलं, तो सुद्धा ज्ञानीचे आणि तो सुद्धा परमात्माचे. परंतु झालं काय, आता एक विषय इथे असा निघतो, मगाशीच आमचा आतमध्ये बसल्यावर विषय झाला की आपण म्हणतो की आपल्याला कीव वाटते की का लोक नाम घेत नाही, का लोक साधना करत नाही. पण माझं उदाहरण मी माझ्यापाशी बघतोय की जेव्हा सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा अनादी काळापासून चालत असलेलं नाम जेव्हा मला भेटलं, आणि त्याच्या अगोदर जेव्हा मी जगत होतो ना, डोक्यात विचार सुद्धा येऊ शकत नाही की ज्ञान म्हणजे काय असतं आणि परमार्थ काय असतो. हे मी माझा अनुभव सांगतोय. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षाच करायची नाही की त्यांनी आपलं नाम घ्यावं. माझ्यापाशी मी बघतोय की
माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, येथे ईश्वर वाचून काही जे अनेक लानी नाही, ते एकच बुद्धी पाही पार्था जगी. आणि त्यातल्या त्यात श्रीपाद बाबा असेत, काना वचनाची आहे बेटी, सरसाची पैकिरीटी, वस्तू होऊन उठी कवनी कुजो. आपण जर बघितलं, आपल्याला मालिकेचा अनुग्रह, अनादी परंपरेचं नाम भेटण्या अगोदर आपल्या डोक्यात पण विचार नव्हते ज्ञान म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय. वास्तविक पाहायला गेलं तर बरेच जण म्हणतात, ऐसी कर्म साम्य दशा जेत होय का विरेशा, मगच श्री गोरा पैसा भेटायची का. त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण वास्तविक पाहायला गेलं तर सद्गुरूंनी आपल्याला समोर बसून, आपल्याला स्पर्श करून, आपल्या कानामधून आपल्याला अनुग्रहाचं नाम देणं, याच्यानेच फक्त जीवाचा उद्धार होऊ शकतो का? नाही. हे असो दिठी जायावरी झळके, किंवा ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. माऊली ज्ञानोबरायांची दृष्टी त्या रेड्यावरती फक्त पडली, आणि त्या रेड्याचं मी तर म्हणेल, मला माहीत नाही, माझा अनुभव तेवढा नाही आहे, परंतु सद्गुरूंच्या मुखातून काही गोष्टी ऐकल्या आणि शास्त्रामधून वाचत असताना मला अशी एक गोष्ट स्फुरली की तुम्हाला मनुष्य देहच पाहिजे असं नाही आहे उद्धार होण्यासाठी. माऊलींची रेड्यावरती दृष्टी पडली, चालविली जड भिंती. माऊलींनी दगडाला ज्ञान होय मुडा ती मूर्ख त्या दगडा, याच्यापेक्षा वेगळं उदाहरण अजून काय असू शकतं. संतांच्या दृष्टिक्षेपात तेवढी ताकद आहे की संतांची शुद्ध वासना एखाद्यावर पडली ना, त्या जीवाचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. वास्तविक पाहायला गेलं, माझा अनुभव खूप छोटा आहे. तुम्ही माझ्या पुढे बसलेले ज्ञानाने, अनुभवाने ज्येष्ठ वरिष्ठ संत मांदेळे माझ्या पुढे बसलेली आहे, परंतु सांगावं असं वाटतं, जे अनुभव सद्गुरूंच्या कृपेने सद्गुरूंनी मला आणून दिले, की आपल्याला असं वाटतं की सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं आणि मग आपण ती वस्तू झालो. मुळीच नाही. मी वासुदेव तत्वता. तुकोबऱ्यांचं प्रमाण काय सांगतं? विचारसागर तरंग तिसरा आहे, त्याच्यामध्ये शुभ संतती राजाचे 3 पुत्र सांगितले, एक तत्वदृष्टी, एक अदृष्टी आणि एक तर्कदृष्टी. त्यातला जो तत्वदृष्टी जो होता ना, तो श्रीगुरूंना शरण जातो आणि शरण झाल्यावरती श्रीगुरूंना म्हणतो की श्री गुरुराय मी तुम्हाला शरण आलेलो आहे. इथं जर शरणागती जर पाहिले ना, माऊली ज्ञानोबराय म्हणतात तनु मनु जीवे. आता तनु मनु धनु पण म्हणायला हरकत नाही बाबा, काही चुकलं तर सांभाळून घ्या. पण काय करणार, आईच्या मांडीवरती बाळ बसलं, बाळक बापाचे ताटी रे गे, बापा ते तर जेवू लागे, किम तो संतोषेने वेगे मुखची वेडवी. लहान बाळ आपल्या वडिलांना घास भरवायला गेलं ना, वडील कौतुकाने घात. म्हणून असं म्हणावं असं वाटतं की तो शुभ संतती राजाचा जो पुत्र, तो श्रीगुरूंना शरण गेला. शरणागती म्हणजे काय? जो माझं होय अनन्य शरण, पुढे जायची गरजच नाही. अनन्य म्हणजे न अन्य, बाकी कोणतेच उद्योग करायचे नाही. नामा म्हणे सद्गुरू पासोनी, नाम घ्या जाणूनी नाना काही. सद्गुरूंकडून जाऊन नाम जाणून घेऊन त्याचा विनियोगच समजून घ्यायचा आहे. वास्तविक आपण परमात्मा स्वरूपच आहोत. करायचं काय? आत आपल्याला कळतंय आपण परमात्मा स्वरूप आहे. हे स्टँड सुद्धा परमात्मा स्वरूप आहे, झोरे बाबांनी सांगितलं. वास्तविक दगड सुद्धा परमात्मा स्वरूप आहे, ताईंनी सांगितलं, जाधव ताईंनी. फक्त फरक काय झाला ना, की सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला फक्त मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तर योग या पाहे दिवाळी निरंतर. सद्गुरूंनी काय केलं? आपल्याला फक्त आवरण काढलं. आमच्या काकी आहेत, उदाहरण देतात, पाण्यावरती शेवाळ आहे, पाणी स्वच्छ आहे खाली, करायचंय काय? पाणी उपसत नाही बसायचं आपल्याला फक्त शेवाळ बाजूला करायचे. पृथ्वी निधान भरली आहे, परी पायळ विन प्राप्ती नोहे, तैसा आत्मा स्वयंसिद्ध आहे, गुरुकृपाला आहे तै प्राप्ती. वास्तविक ज्याला ब्रह्मज्ञान नाहीये, ज्याच्याकडे ज्ञान नाहीये, ज्याच्याकडे बोध नाहीये, तो देखील परमात्मा स्वरूप आहे. आत बाहेर मिया कोण दिले, हे जे जग निखिल माझीच होतीले, किम कैसे कर्मता या आडे आले, जे मीच नाही म्हणते. माऊली एकनाथ राय पैठणकर भागवतामध्ये सांगतात, सुता वेगळे वस्त्र नसे, मज वेगळा प्रपंच नसे, उद्धव अप्राप्ताचे भाग्य कैसे, जे मीच नाही म्हणते. वास्तविक पाहायला गेलं, दगड सुद्धा परमात्मा आहे, आपण सुद्धा परमात्मा आहे. इथं अर्जुन 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन योगामध्ये सांगतो, एथ तुझं वाचून काही विश्वी दुजियाची भाषा नाही, किम आमचे कर्म पाहिजे आम्ही आतू म्हणो. अर्जुन म्हणतो, देवा तू नाही अशी जागाच नाही, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाऊ असे, परी प्राण्यांचे दैव कैसे न देखते माते. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाऊ असे, हे आपण म्हणतोय, पण पुढची ओवीची जी टूक आहे आपण आचरणात आणतोय का? मी आचरणात आणतोय का? बघितलं पाहिजे.
म्हणून या अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावा, असे परमात्मा नाही अशी जागा दाखवायला नाही. पण पुढे काय म्हणतात, अप्राप्ताचे भाग्य कैसे जे न देखती माते. मग पुढच्या टूकमध्ये आपण आपल्याला पाहायचं, मी बघितलं पाहिजे का अप्राप्ताचे भाग्य कैसे जे न देखते माते. धर्ममंडपात बसलं, माझ्या सद्गुरूंच्या पुढे मी बसलो का मला सगळं बघ सर्व खलविदम ब्रह्म दिसते. पण मी व्यासपीठावरून खाली गेलो का मला परत मी बोधाच्या दिशेने, माऊली म्हणतात ना की पुढती जरी विपाय बुद्धी संकल्पनेची झोप ये तरी अबोध बेदो हा जाय जे स्वप्नी. असं आहे. आपल्याला सद्गुरूंनी ज्ञान दिलं, वास्तविक तसं पाहायला गेलं तर आपल्या सद्गुरूंनी ज्ञान दिलं की आपलं ऐकतं होतं. माऊली ज्ञानोबर अमृतानुभव प्रकरण क्रमांक 9 म्हणतात की तैसी आमुचे नावे अज्ञानाचे नाव नव्हे, आम्हाला की गुरुदेवे आम्हीच केलो. माऊली ज्ञानोबर म्हणतात आमच्या श्रीगुरूंनी काय केलं, आमचंच आम्हाला दिलंय. आणि तसं पाहायला गेलं त्याच्या पलीकडं ना मी तिथंपर्यंत नाही आहे, पण माझ्या संतांच्या आशीर्वादाने आज बोलावं असं वाटतं. अष्टवक्र स्वामी त्यांच्या श्लोक क्रमांक 34 मध्ये सांगतात, कृत्वा मूर्ती परिज्ञानम चैतन्य सनकम गुरु निर्वेद समता युक्त्या यत्सार इति संस्कृते. अष्टवक्र स्वामी अष्टवक्र गीतेमध्ये 34व्या क्रमांक श्लोकामध्ये सांगतात की जो उपेक्षा समता युक्तीद्वारा ब्रह्मतत्वाला जाणून घेतो ना, तो मनुष्य स्वतःचा गुरु असतो. बाहेरील गुरु हे प्रकृतीरूप आहेत, पण मनुष्य हा स्वतःचा गुरु आहे. माऊली ज्ञानोबर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, एरवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसेने झाले जी आवडून घेतले बहुस्वर्गाधिक. स्वर्ग नरक ह्या गोष्टी मला वाटतं बोलल्याच नाही पाहिजे, कारण स्वर्ग नरक दोन्ही बद्ध अज्ञान असायचे अनुवाद. सद्गुरु कृपा झाली बोध झाले चैतन्यमय सर्वत्र. ह्या व्यासपीठावर बसून आपण अजून पण स्वर्गाच्या नरकाच्या गोष्टी म्हणत असू ना, मी अज्ञानात अजून. माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय की तू आहे त्याला तुझा नमस्कार, नंतर सांगितलं तूच सगळे. म्हणजे माझ्या पुरतं आहे का, माझ्या पुरतं नाही. हे सगळं खलविदम ब्रह्म किंबहुना की मी नसे ऐसा कौन उठावा. जसं मगाशी बोललो, ह्या जगामध्ये मीच नटलेलो आहे. एकच धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे. चकेबाबांनी प्रमाण घेतलं, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकनाथराय पैठणकर भागवतामध्ये सांगतात, करतळी वाटोळा गरगरीत वाटोळा करतळी देखी जावळा तैसा सांख्य योग ज्ञान लिळा ब्रह्म डोळा तुझं दाविले. करतळावळी वाटोळे डोलुता देखी जाय तैसे ज्ञान आम्ही डोळा अर्जुना तुझला दाविले. सेम हव्या भागवत ज्ञानेश्वरीमध्ये. का बरं आपण मला म्हणायला खूप वाटतं की ज्ञानेश्वरमध्ये जी ओवी ना, इकडं ते ज्ञानाचे चालते बिंब, त्याचे अवयव सुखाचे कोंब. इकडं भागवतामध्ये म्हणतात त्या ब्रह्मविद्येचे चालते डिंब, त्याचे अवयव ते ब्रह्मकोंब. मला वाटतं माऊलींची ओवी तीच एकनाथ महाराजांची आहे. पण याचा विचार मी कधी करत नाही की ओव्या सारख्या काय आहेत. जोपर्यंत मला माऊली दिसतात, जोपर्यंत मला नाथबाबा दिसतात, जोपर्यंत मला अन्य संत मंडळ दिसतात ना, तोपर्यंत मी स्वतः अज्ञानार्थी. काय संतांचे एकच सिद्धांत आहे, संतांनी आपल्या विषमतेकडून समतेकडे चालायला शिकवले. माझा अधिकार तेवढा नाही बोलायचा, पण आपल्या वेळे नाही बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. आणि मला माहिती आहे, मी मगाशीच काकींना बोललो व्यासपीठावर, म्हणलं बाकी मी विचार पण केला मी काय बोलणार काय नाही. पण जसं त्या ताईंचं प्रमाण होतं ना, तुका म्हणे बाहेर घातल्यावरी. आणि आपल्या मालिकेचा प्रत्येकाचा अनुभव बरं का. जसे झोरे महाराज म्हटले, आम्ही कोणत्या संस्थेमध्ये शिकायला वगैरे गेलेलो नाहीये. आणि खरं आहे, हा प्रत्येकाने घेतलेला अनुभव. किंबहुना व्यासपीठावरती बसल्यावर ही शक्तीच अशी आहे ना की ज्या गोष्टीचं कधी चिंतन केलेलं नसतं ना, अशी गोष्ट व्यासपीठावरून आपण बोलतोय. अशा पाहायला गेलं तर प्रभू तुम्ही जगदीश मूर्ती येथे माझी व्युत्पत्ती केती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. माझी योग्यता काहीच नाही तुमच्या पुढे बोलायची. तरी पण मला माहिती की आज या आनंदोत्सवाच्या प्रवचन रूपी सेवेकरता तुम्हाला संतांच्या चरणांची सेवा करण्याची योग्यता माझी नाही बरं का. संतांच्या चरण रजाची सेवा मी करू शकतो, कारण संतांच्या चरणांची सेवा करण्याची योग्यता माझ्याकडे नाही. अशा संत चरण रजाची सेवा करण्याच्या निमित्तानं आपण सर्व साधू जणांच्या महात्म्यांच्या सेवेसाठी निवडलेली ओवी अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 1 मिनिट पाहू शकता माझा अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 9 ओवी क्रमांक 101 ते 104. माऊली पहिल्या ओवीत सांगतात की जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे संग ब्रह्मभाव भ्रांता सहित. जयाचे नाव तीर्थराव. तसं वास्तविक विचार पाहायला गेला ना, आपण इथून मागे तीर्थांना जायचो ना, आपण आपलं पापक्षालन पाप धुण्यासाठी जायचो. पण आपण मी माझं पाप धुण्याकरता तीर्थामध्ये गेलो आणि तीर्थाने मग त्याचं पाप कुठं धुवायचं,
यमदमाती अवकळा आणली, तीर्थे ठाईवरून उठवली, यमकुळीची खुंटली रहाटी ऐगू. यम म्हणते कमना ते यमू, दम म्हणते कमना ते दमू, तीर्थे म्हणते काय खाऊ, दोष नसे उखदासी. तीर्थ त्यांच्यामध्ये जे दोष तयार झालेत ना ते शुद्ध करण्यासाठी संतांना शरण जातात. म्हणून माऊली ज्ञानोबा पहिल्या वेळेस सांगतात की जयाचे नाव तीर्थ राहो. पण मला वाटतंय का माझे संत आज तीर्थ आहे? नाथबाबा नाथ हरिपाठामध्ये सांगतात, वाराणसी तीर्थक्षेत्री नाश आहे, अविनाशासी पाहे नाश कैसा, तैसे ज्ञानी जे होती वेदार्थात विवरती, मग अपेक्षित जे स्वीकारती शाश्वत जे. संतांनी आपला सार आणि आसाराचा निवाडा करायला शिकवले. पण तो सार आसाराचा निवाडा बाबा जोपर्यंत धर्ममंडपात बसलो ना, माझं सांगतोय मी पुढच्यांची तुलना नाही करू शकत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण जोपर्यंत त्या धर्ममंडपात मी बसलोय ना तोपर्यंतच मला सारासर थोडंफार कळतंय, पूर्ण कळत नाही. इथून आता बाहेर गेलो का मला पण माझ्या व्हिजिट दिसतात, इथून गेलं का मला पण माझं दूध दिसतं घर गायन काढायचं, इथून बाहेर गेलं का मला पण काहीतरी वेगळंच दिसते, मला कीर्तन करायचं, प्रवचन करायचं. पण माझ्या दृष्टिकोनातून मला असा अनुभव आला, माझ्या सद्गुरूंनी मला ते ठसून ठसून बिंबवलं. आणि खरंच आहे, वाक्य थोडं जड आहे पण सर्व संतांच्या साक्षीने सांगतो. माझे गुरुजी नेहमी म्हणतात की कीर्तन प्रवचन हे खरंच म्हणजे चॉकलेट आहे, आणि खरंच चॉकलेट आहे. जर वास्तविक चक्कू बाबांचं एक वाक्य की परमार्थ सूक्ष्म आहे आणि सूक्ष्मात जायचंय. आमचे गुरुजी पण सांगतात, जेव्हा साधक सूक्ष्मामध्ये घुसेल ना, सूक्ष्मामध्ये, तेव्हा त्याला कळेल की कीर्तन प्रवचन काही गोष्ट आहे. कीर्तन प्रवचन तसं पाहायला गेलं तर एक आडकाठी, ती थोडी दवंडी आहे. आज महात्म्याने आम्ही टाळूचवाडीला बाबांच्या कृपेने बाबांनी मला बोलवलं होतं. वास्तविक मी गेलो नव्हतो, बाबांची इच्छा म्हणून बाबांनी मला बोलवलं टाळूचवाडीत कीर्तनाला. तर तिथे गेलो आणि जायला जागा पण नाही, रस्ता नाही, दगडगोटे सगळे, काकी पण होत्या सोबत. तर तिथे गेलो, बाबांच्या सोबत राहिलेले 95 वर्षाचे 4 महात्मे, बरं का, ते 4 संतच मी म्हणेल. कारण विचार करा, जर बाबा नसताना, तसं पाहायला गेलं बाबा आहेतच, बाबा नाही, पण जर सगळंच अद्वैत स्वीकारलं तर बोलणार काय? अहो अर्जुनाचे निमिषे आपण पचे तुझ्याशे, पुढे काय? अहो अर्जुनाचे मिशे आपण पचे तुझ्याशे, नटोने आपण उद्दिशे नटने जेवे. माऊली ज्ञानोबा सांगतात, आता वास्तविक विचार केला तर गीता कोणी कोणाला सांगितली, कोण कोणास म्हणाले? कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. हे जर मी म्हणत असेल ना, हे माझं अज्ञान आहे आणि मी कबूल करतो. वास्तविक गीता ही श्रीकृष्णाने सांगितली आणि गीता ही श्रीकृष्णानेच ऐकली, म्हणून अर्जुनाचे निमिषे. कारण देवच कोण झाला होता? विष्णू माझे माता, असंच ना, का कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता. मग प्रमाणापुरतं म्हणायचे का? मला तर नाही वाटत. माझी आईसुद्धा कृष्ण आहे. डोंगरगावचे शिंदे दादा, त्यांची आठवण नक्की होते. डोंगरगावचे शिंदे दादा म्हणतात, माझं तर लग्न झालेलं नाही, पण माझं लग्न झालंय. ओम नमो सद्गुरु ज्योतिषी एकात्मचेचे गटी साधे चित ब्रह्मेसी लग्न लावेसी, अवघाची संसार सुखाचं कळणं. आणि या व्यासपीठापासून आपणच म्हणू शकतो बरं का, माझं लग्न झालंय. कारण का? अवघाची संसार एक आजादवाद आणि एक विवर्तवाद आहे. जे लोक म्हणतात ना आमचा संसार चाललाय, इकडे या संतांनी सांगितलं जगतच नाहीये. आणि अजून एक जगतच नाहीये. मग अशीच येताना वैष्णव मिळवायला काकींचा माझा विषय झाला की आपण म्हणतो की आपल्या जीवनामध्ये एखादा प्रसंग येतो, आपण म्हणतो भगवंत आपल्या वाट्याला तो प्रसंग देतो, बरोबर. आपण म्हणतो आपल्या सत्याने काय चालत आहे, तुझ्या सत्याने वेदांशी बोलणे, म्या बोलवले वेदू बोले. हे कुठंपर्यंत आहे? हे कुठंपर्यंत आहे? आपण विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वरी कुणासाठी आहे? अमृतानुभव कुणासाठी आहे? ही ववी कुणासाठी आहे? तुझ्या सत्याने वेदांचे बोलणे, म्या बोलवले वेदू बोले, ही ववी कुणासाठी? आपल्याला कळलं पाहिजे. पुढे जर आणखीन जर गेलं, म्या बोलवले वेदू बोले हे पण संपतंय. पुढे म्हणतात येते ईश्वर एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता. बरं का, आपल्या मनात आधी आणायचं, मग आपण देव एक असं नाहीये. तो तेची मी हे स्वभावता आधीच आहे. ईश्वर काही करत नाही. आपल्या वाट्याला जे प्रसंग येतात ना, आधी तर आणखीन थोडं सूक्ष्म जर गेलं चक्कू बाबांच्या भाषेमध्ये ना, परमार्थ सूक्ष्मच आहे. जर संतांनी सांगितलं की एक आजातवाद आहे, झोरेबाबा बोलले एक आजातवाद आहे आणि एक विवर्तवाद आहे. संतांच्या डोळ्यांनी काय सांगितलं की आजातवाद आहे. संतांच्या दृष्टिकोनातून जगत कधी झालंच नाही. विवर्तवादाकडे नाही घुसायचं. आपली मालिका तशी नाहीच आहे ना. आपल्या मालिकेनं आपला तूच सच्चिदानंद आहे, तूच परब्रह्मच मालिकेनं सांगितलं. विवर्तवाद स्वीकारायची काय गरज आहे? आजातवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जर जगतच नाहीये, मग जर जगतच नाहीये तर आत्ता आपल्या डोळ्यांना की आपल्याला वाटतं माझ्यावरती प्रसंग येतोय,
हे प्रसंग खरे आहेत की हे सुद्धा एक स्वप्न आहे? मग यालाही ओवी सिद्धांतात लागू पडते की इथे ईश्वर एकू अकर्ता एरवी होय तेची तो आहे, परी काय की जे तैशी बुद्धी नोये देख स्वप्नाचे निघाये की मरण साचे. आपला जन्म मरण खरं वाटते. एकनाथराय पैठणकर भागवतामध्ये सांगतात, जेथे जन्मच नाही झाले तेथे मरण न लगताची गेले, ऐसे भजोनी माते पावले भजन बळे मदभक्त. इथं मदभक्त म्हटलेलं आहे बरं का, माझे भक्त. मला लय देव आवडतात, मला विष्णू आवडतो, मला कृष्ण आवडतो, मला माऊली आवडतात, मला नाथबाबा आवडतात, मला निळोबारण, मला जनाबाई विशेष आवडती. पण एवढ्या संतांच्या डायरीमध्ये माझं नाव आहे का ते पहिलं मी बघितलं पाहिजे. जोपर्यंत मला जनाबाई, नाथबाबा, माऊली ज्ञानोबा, तुकोबाराय, सचिन बाबा असतील, चके बाबा असतील, श्रीपाद बाबा, रामदास बाबा एकच दिसत नाही ना, तोपर्यंत मी अज्ञानीच आहे. कारण संतांनी आपल्या विषमतेकडून समतेकडे जायला शिकवले आणि विषमतेकडून आमच्या गुरुवारांचं विवेक चुडामणीचं निरूपण चाललं घाटकोपरमध्ये. परवाचा विषय प्रमाद नावाच्या विषय चालला होता. तर आमच्या गुरुजींचं एक वाक्य आहे, गुरुजी म्हणतात एक वेळेस अज्ञानाची आज्ञाने आंधळी भक्ती लई सोपी आहे, पण ज्ञानाची भक्ती ना, ज्ञानाची साधना ही खूप अवघड आहे. ठसविता बहु लागती सायास. जसं मी म्हटलो, काना वचनाची बेटी सरसाची पैकिरटी वस्तू होवने उठी कवना एक जू. सद्गुरूंनी कानातून मंत्र दिला आणि ऐकताची जे गोठी ब्रह्मत्वासी पडे मिठी मी तुपनेची सृष्टी विरून गेले. माऊली ज्ञानोबा प्रतिज्ञा करून सांगतात की ऐकताची जी गोठी, जी गोष्ट ऐकल्यावरती ब्रह्मत्वासी पडे मिठी. वास्तविक पाहायला गेलं तर इथं पण आपल्या बुद्धीला अजून थोडं सूक्ष्मात गेलं ना. ऐकताची जी गोठी ब्रह्मत्वासी पडे मिठी. ब्रह्मत्वाला मिठी पडू शकते का? वास्तविक ब्रह्मतत्वच जर मी आहे, जर तसं पाहायला गेलं, जर एखाद्या वस्तूने एखाद्याला आलिंगन द्यायचंय तर 2 माणसांची गरज नक्कीच आहे. पण वस्तूच जर एक असेल, पण सगळाच अद्वैतवाद जर स्वीकारला, अद्वैतात जर गेलं तर बोलू शकत नाही. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, पै शून्य जे दावले जाहले ते बिंदुले एक केले तैसे अद्वैत सांगणे बोले द्वैत कीजे. या ठिकाणी काहीच नाही आहे ना, हे जर दर्शवायचं असेल ना आपल्याला, माझं पान परत जाते बरं का सारखं, या ठिकाणी काहीच नाही ना दाखवायचं असेल ना, माऊली ज्ञानोबा सांगतात इथं शून्य दाखवून ते दाखवावं लागतं. तसं तुम्हाला अद्वैत जर मांडायचंय ना, तुम्हाला द्वैताचा आधार 100% घ्यावा लागतो. ऐकताची जे गोठी ब्रह्मत्वासी पडे मिठी मी तुपनेची सृष्टी विरून गेली. याच्यामध्ये मी माझा पेपर तपासला पाहिजे. माझा पेपर तपासायलाच मला सचिन बाबांनी पहिल्या क्रमांकाला बसवले, कारण मी लय वाढाव बोलतो, उद्धटवाने बोलतोय, म्हणून त्यांनी माझी जिरवण्यासाठी बसवलं. मला तर असं वाटतं. काय सांगायचं होतं मला? हेच सांगायचं होतं. हां, हे सांगायचं होतं. बघा असे न सांगता तुम्हा महात्म्य येत ते, म्हणून तर म्हटलं बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, जी गोष्ट ऐकल्यानंतर ब्रह्मत्वाला मिठी पडते, ऐकताची जी गोष्टी ब्रह्मत्वासी पडे मी तुपनाची सृष्टी येते एक विश्व एक आपण हे आळूमाळू होते तुझेपणा ते विटून न गेले अंतकरण विराले सहसा. माऊली ज्ञानोबा म्हणतात की तुम्हाला जर ब्रह्मज्ञान ऐकल्यावर तुमचा मी तुपणाची झाली बोळवण एका जनार्दन श्री दत्त ध्यान मी तुपणा तुमचा जात नसेल. ऐकताची जी गोटी ब्रह्मत्वासी पडे मिठी. आपल्यातली मी तुपणाची सृष्टी मी आणि तू, मी आणि काकी ही भावना माझी जात नसेल तर गुरुजी कच्चे का शिष्य कच्चा? काय वाटतं याच्यामध्ये? याच्यामध्ये जर माझी भूमिका होत नसेल ना, गुरुजींनी सांगितलंय की बाबा रे जग आणि तू वेगळं नाहीच आहे, किंबहुना तूच जग आहे. अनु रेणून थोकडा तू का आकाश एवढा. पाहायला गेलं तर जनी म्हणे आत्मायकन सर्व घटी व्यापक. माझ्या गुरुजींनी मला सांगितलं की बाबा रे तूच परब्रह्म असन, तूच परमात्मा आहे. माझी भूमिका होत नसेल ना तर मी नालायक आहे. आणि माझी कबुली बरं का, कारण का संतांचं ते सामर्थ्य आहे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, मग मी तव चित्त थिला श्रीगुरु ऐसा दादूला जो दिठीवी ना आपुल्या बैसवी पदवी आपणासारखे करी तात्काळ. मग हे काय? हे संतांचं सामर्थ्य. माऊली ज्ञानोबा व्याध्यास सांगतात की एक दृष्टांत देतात की स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडतो. स्वाती नक्षत्राचा पाऊस एखाद्या शिंपल्यात जर पडला तर त्याचा मोती तयार होतो. आणि स्वाती नक्षत्राचा एक थेंब जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष तयार होतं. पाऊस एकच, पण शिंपलं आणि साप दोघांची ग्रहण करण्याची प्रक्रिया वेगळी. काना वचनाच्या बेटी ज्याचं गुरुवाक्य ऐकताना
ज्याची ब्रह्मत्वाचा पक्का दृढ निश्चय झाला त्याच्यामध्ये श्रीपाद बाबा बसले. असं जर असेल तर एक शिष्य एक गुरु हा रुडला जो साच व्यवहारो तो मत प्राप्ती प्रकारो जाणावया. इथं बऱ्याच जणांना असं वाटतं की एक शिष्य आणि एक गुरु. असं नाही बरं का. जसं मगाशी मला जोरे बाबाच बोलले की ताई बोलल्या की एक शिष्य आणि एक गुरु म्हणजे गुरु आणि शिष्य दोन नाही आहे, ते एकच आहे. पण हे समजून घेण्यासाठी आपला सद्गुरू करायचे. जोपर्यंत सद्गुरू करत नाही तोपर्यंत आपली गोष्ट कळू शकत नाही. जसं आपण ज्ञान घेण्याच्या अगोदर आपला कालखंड तो होता, माझा विषय चालला होता की माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं तत्वमसी, मला म्हणायचं अहम ब्रह्मास्मी. आणि असं करून करून सुद्धा जरी माझा निश्चय होत नसेल ना तर मी मूर्ख, मी अभागी. मी जर अभागी असलो, मला जरी नाही ते कळलं तरी पण मी परमात्मा स्वरूपच आहे. संतांनी आपल्याला सांगितलं आपल्याला एक परोक्ष ज्ञान आहे, एक अपरोक्ष ज्ञान आणि एक दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाचा आपला संबंधच राहिला नाही. संतांनी आपल्याला गुरुवाक्य दिलं ना त्याच वेळेस अपरोक्ष अनुभूती आपल्याला 100% आणून दिली. आद्यगुरु शंकराचार्यांचं अपरोक्ष अनुभूती पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सांगितले. पण आपल्याला दृढ अपरोक्ष करायचंय तरी काय. शुभसंत ते राजाचे 3 मुलं शरण जे गेले होते ना, तो पहिला तत्वदृष्टी म्हणतो की मला परमानंद सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती करायची असं गुरुजींना म्हणतो. गुरुजी म्हणतात की तत्वदृष्टी तू जे म्हणतोय ना हे सुद्धा भ्रांतीमुळे तू म्हणतोय बरं का. वास्तविक जगामध्ये दुःखच नाही आहे, जगामध्ये फक्त आनंद आहे. हे कळून घेण्यासाठी ते तिकडे गेले होते. आणि सद्गुरू पण तेच करतात बरं का. आपल्याला जगामध्ये केवळ एक आनंदच आहे, आनंद सोडून दुसरं काहीच नाही. माझ्या सद्गुरूने मला सांगितले की तू ब्रह्म आहे. आपल्याला अपरोक्ष ज्ञान दिलं, अपरोक्षाची अनुभूती आपल्याला आणून दिली, 100% दिली. पण त्याचं दृढीकरण करायचंय. दृढीकरण केल्यावरती पुढे काय आहे का परत. एकनाथराय पैठणकर भातको सांगतात जयासी माझे अपरोक्ष ज्ञान तेने घरुणी आसन अखंड धरुणे माझे ध्यान अधिक जाण उपेगा. अधिक जाण उपेगा तिथपर्यंत मी नाही आहे, मला बोलण्याचा अधिकार नाही आहे. पण आपल्याला संतांनी अपरोक्ष ज्ञान दिलं, पण आपल्याला करायचं काय, फक्त त्याचं दृढ अपरोक्ष करायचं आहे. पहिल्या वेळेमध्ये तेच सांगतात संतांचं एवढं मोठं सामर्थ्य आहे की तीर्थ त्यांचं शुद्धी करून घेण्यासाठी संतांच्या पाया लोळण घेतात. म्हणून माऊली ज्ञानोबाला सांगतात जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासहित. वास्तविक पाहायला गेलं तर आपल्याला ते अनुभव आला पण इथं भ्रांतासहित तो अनुभव येऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय, रेड्यामुखी वेद बोलला चालविली जड भिंती. वास्तविक काय की संतांनी एखाद्या दृष्टी जर संतांच्या ध्यानामानात पण नसतं बरं का एखाद्या जीवाचा उद्धार करायचा. माऊलींच्या ध्यानात नव्हतं सच्चिदानंद बाबांना जिवंत करायचं, पण माऊलींची फक्त दृष्टी पडली, सच्चिदानंद बाबांचा उद्धार झाला, रेड्याचा उद्धार झाला आणि तुमचा आमचा सुद्धा उद्धार झाला. बोलण्यासारखं भरपूर काय आहे. आणि खरंच असं वाटतं की माझ्या तोंडून जर काही शब्द निघाले असून चुकले असतील तर ते पण माझ्या सद्गुरूंचे आहेत. चांगलं आहे ते पण माझ्या सद्गुरूंचे. मी काही करत नाही, मी काही बोलत नाही. झालेले सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा तुम्हा सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती संतांच्या चरणावरती माझी सेवा अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर किशोर महाराज डोंबरे अहिनेवाडी ओतूर परिसर. बाबांनी आपल्याला जे ज्ञानामृत दिलं खरं म्हणजे थांबू वाटतच नव्हतं. त्यांची परिपाणतेन परिप्रश्नेन सेवाया उपदक्षंत ज्ञानो ज्ञानी तत्वदर्शन. या ठिकाणी आनंद मेळावा आहे. परमभाग्य आपलं या पारगाव तीर्थक्षेत्र म्हणा हरकत नाही. ज्या संतांनी हे स्थान पवित्र केलेलं आहे, ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा भाग आहे. आणि या ठिकाणी अखंड असं परमार्थाचं त्या ठिकाणी लयलूट होत असते. गेले 38-39 वर्ष मला वाटते या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह बाबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारं या ठिकाणी. आणि असं हे परम क्षेत्र संतभूमी म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी अनेक महात्म्यांनी आपली सेवा या ठिकाणी उपदेश केलेले आहे. अनेकांचं आपण ऐकलं आहे. आपण सर्व ज्ञानी आहात, ब्रह्मवृंद आहात. आणि तुम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे का महाराजांनी सांगितलं, सचिन महाराजांनी का या ठिकाणी ज्ञानाचं दान होत असतं.
यासाठी हा आनंद सोहळा नियोजित आहे. परमभाग्य असं आहे का ह्या पर्वणी काळामध्ये ज्या संतांकडून आलेला प्रसाद मिळालेला आहे आणि आपण ज्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी हा कार्यक्रम म्हणा हे सत्संग किंवा आनंद उपभोगत आहो असे आनंदभूषण गुरुवर्य गोविंद बाबा गाडगे, त्याचप्रमाणे आनंदभूषण गुरुवर्य पोपटबाबा चकवे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण गुरुवर्य सचिन महाराज आणि इतर आपण सर्व मंडळी. मी काय ज्ञानी नाही किंवा आपलं तत्त्वज्ञान सांगण्यासारखा एवढा समर्थ नाही, परंतु एक साधूंचा सहवास लाभलेला, साधूंचा जो सहवासामध्ये जो आनंद आहे, जे प्रेम आहे, ती एक त्या ठिकाणी भावना किंवा तो एक भाव धरून त्या ठिकाणी या सत्संगामध्ये येण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी प्रवचनाला नाव दिलं, परंतु एवढा मी ज्ञानी पण नाही का आपल्याला त्या ज्ञानातून संतुष्ट होईल. फक्त एक साधूंचा अनुभव, संतांचे अनुभव या ठिकाणी प्रकट करण्याचा प्रयत्न मी करेल. का संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळ दोन्ही सूक्ष्म वाढिल्या. संत भेटीचं वर्णन अनेक संत महात्म्यांनी केलेलं आहे. संत आपल्याला काय करतात किंवा संत आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पदावर कृपा कटाक्षाने आळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखमा देवेरे भक्ता दिले वरदान. म्हणजे आपल्या पदावर बसल्यामध्ये त्या ठिकाणी संत त्या जीवाची कीव धरून किंवा ज्या जीवाची असणारी जी तळमळ बघून, सुका लागी करशी तळमळ, जरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. अनेक जन्माचं दुःख या ठिकाणी हा जीव घेऊन आलेला आहे आणि या दुःखातून निवृत्ती होण्यासाठी एकच त्या ठिकाणी आधार आहे, संत महात्मे. का त्यांना शरण जर गेलो या ठिकाणी जीवन कृतार्थ होतं आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्या ठिकाणी निश्चित सुटला जातो. मनुष्य देह ऐसा निध, साधार ते साधा सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. मनुष्यदेह याचसाठी त्या ठिकाणी भगवंताने निर्माण केला आहे का त्यातून त्याला जीवाची या जन्ममरणाच्या फेऱ्यातून निवृत्ती व्हावी किंवा सुटका व्हावी. अत्यंत दुःख या जन्ममरणाच्या फेऱ्यात आहे आणि हे फेरा चुकवण्यासाठी हा एकमेव मार्ग संत संप्रदाय आहे किंवा संत आहे. मागाशी झोरे महाराजांनी सांगितलं का या पंचतत्वावर ज्यांचा साम्राज्य आहे किंवा ज्यांचा अधिकार आहे, जे त्यांना आपल्या काबेत ठेवतात, देवाला पण जमलं नाही. झोरे महाराजांनी सुंदर सांगितलं, ते संतांनी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या अख्यातारी ठेवलं का, तर त्यांनी उदाहरण दिलं. नाथ महाराज कुठल्या तत्वात विलीन झाले नाही, माऊली कुठल्या तत्वात विलीन झाले, किंवा तुकाराम महाराज, मुक्ताबाई वगैरे वगैरे. याचा अर्थ असा का हे तत्त्व ज्यांनी निर्माण केले किंवा तत्वात त्या ठिकाणी बदल करण्याचं किंवा त्यावर साम्य करण्याची साम्यदशा ही त्या ठिकाणी सद्गुरूचरणी आहे, सद्गुरूच्या अधिकारात आहे. मग सद्गुरूचा विचार जर केला तर सद्गुरू म्हणजे त्या ठिकाणी उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती. अशा प्रकारे ही सद्गुरूची मूर्ती त्या ठिकाणी आहे का जे सद्गुरूंची भेट झाल्यानंतर त्या जीवाची असणारी तळमळ थांबते. जीवाची जी तळमळ काय आहे, सुखाची, आणि हे सुख त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावर आहे. सुख आहे सुख आहे तये ठाई बहु पाहू संतांच्या, आणि भगवंताच्या भेटीमध्ये त्याची सुखाची त्या ठिकाणी तळमळ शांत होते. मग असं सुख त्या ठिकाणी मिळवण्यासाठी संत संप्रदाय त्या ठिकाणी निर्माण झाला किंवा साधू संत अवतराला आले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सार निवडून काढिले, ते हे श्रीहरीचे नाम. भगवंताचं नामच हे त्या ठिकाणी सर्वाचं सार आहे. आणि असं साधन या ठिकाणी संतांच्या अखत्यारीत आहे की नाही. संताशिवाय या ठिकाणी संताविन प्राप्ती नाही, आयुष्य वेद देती व्हाई. चारी वेदसुद्धा सांगतात का या ठिकाणी संतांना शरण गेलं तरच त्या ठिकाणी आपली मुक्तता आहे, जीवाची मुक्तता आहे.
अशा प्रकारे संत महात्म्यांचं या ठिकाणी असणारं अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. आणि जीवाची भूक तरच शांत होईल ज्यावेळी त्यांना शरण जाईल. आणि शरण गेल्यानंतर काय करतात ते? शरण गेल्या काय होते? शरण गेल्या काय होते? तुका म्हणे कुळ उद्धरिले. आणि आपलाच उद्धार नव्हे तर अनेक आपल्या पिढ्यांचा कुळांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य संतांच्या या ठिकाणी नावामध्ये आहे. असं हे नाम जे आहे किंवा ही साधना आहे ती फक्त त्या ठिकाणी संतांच्या जवळ आहे. आणि असे संत जर भेटले तर जीवाचा उद्धार दूर नाही आहे नाही. अनेक आजही आता हा संत मेळावा आहे, याच्यामध्ये सर्व अधिकारी संपन्न ब्रह्मवृंद आहोत. पण एक गोष्ट यात आहे का बापा नेहमी सांगायचे, हा निरोप किंवा ही दौंडी आहे का ना, हा निरोप किंवा ही दौंडी कोणासाठी असती? ज्यावेळी एखादा नवीन त्या ठिकाणी आलेला असतो कोणीतरी, त्याला काही एक माहीत नसतं, कुणाचे ते आश्रय आणि कुणाचे ते समजदाने या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याला ती गोष्ट प्राप्त नसते. मग विचार जर केला तर अशा प्रकारे या आणि ह्या असणाऱ्या नवख्या माणसासाठी किंवा त्या जीवासाठी त्याची तळमळ शांत व्हावी किंवा हे काय चाललं आहे, हे काय आहे नेमकं हे कळण्यासाठी ह्या गोष्टीची गरज आहे. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिपरिश्रेण शेवया, ते ज्ञान पै बरवे जरी म्हणी अति आणावे तरी संताया व्याजावे सर्वस्वेसी. ज्ञान बरोबर आहे, गोमट आहे, ते सुख देणारं आहे, असं हे ज्ञान आहे. पण ते संतांना शरण गेल्यानंतरच प्राप्त होतं किंवा त्यांच्याकडेच ते आहे. उघड्या बाजारी कथा ही तर न आवडे पण लईन. आता आपण पाहतो आनंद संप्रदाय ओघळता इतर संप्रदायाचा जर अभ्यास केला, पाणी आहे का, तर त्या ठिकाणी हा बोध किंवा हे पारंपरिक ज्ञान त्या ठिकाणी नसल्यामुळं अनेक ते ज्ञान बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते तर ज्ञानाचा कुरटा शेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळंगवणी. तनुमनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. हे या ठिकाणी माऊलीनं 4थ्या अध्यायामध्ये या ठिकाणी आपल्याला उपदेशित केलं. इथं आपण सर्व अधिकार संपन्न, ज्ञान संपन्न किंवा साधक आहोत. प्रत्येकाला या ठिकाणी नामाचा बोध झालेला आहे, नामाचा त्या ठिकाणी महाप्रसाद मिळालेला आहे आणि ह्या पुढची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे. परंतु मी या ठिकाणी भगवंत संतांची सेवा करणं आणि सेवेतून त्या ठिकाणी संत प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे काही ज्ञान सांगतील ते ज्ञान आपल्या हिताचं किंवा आपल्या दुःखाच्या निवृत्तीचं त्या ठिकाणी ठरणार आहे. मग असं ज्ञान त्या ठिकाणी काय आहे नेमकं आहे की नाही, ते कुणाकुणाला मिळालं, कसं मिळालं त्या ठिकाणी आपण अनुभवलं, सगळं पाहिलं. तर हे ज्ञान त्या प्राप्तीसाठी खऱ्या अर्थाने त्या जीवाची तळमळ पाहिजे. मग आपण जर बाहेर पाहिलं, इतर संप्रदायाचा अभ्यास जर केला, भरपूर काही त्या ठिकाणी सांगितलं जातं, अनेक साधनं सांगितली जातात. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या मार्गाने चालावं लागतं. म्हणजे आपण जे करायचं ते राहतं बाजूला आहे की नाही. मग अनेक साधना निळोबारा एका ठिकाणी म्हणतात, नाना साधनाच्या केल्या नाना साधनाच्या केल्या कटपटा, त्याही न पवती हरीच्या दारवंटा गा आहे का. अशा प्रकारे अनेक साधनं जी त्याच्यापर्यंत जातात, पण त्यात अनेक प्रकारचं कष्ट आहे, अनेक प्रकारच्या काय म्हणतात श्रम आहे आणि ते त्या ठिकाणी भगवंताच्या
ठिकाणपर्यंत जातील असं निश्चित नाही. म्हणून साधन हे त्या ठिकाणी उपाद्याप करू शकतो किंवा जीवाला त्या ठिकाणी असणारं हा काय म्हणतात दुःख किंवा त्याला त्या ठिकाणी असणारे वेदना यातना सहन करावं लागतील. आणि काय म्हणून माऊलीसुद्धा म्हणतात योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या मार्गाने जर गेलं तर त्या ठिकाणी ह्या मार्गापर्यंत येता येईल असं सांगता येत नाही. म्हणून सगळ्यात सुलभ भक्तिमार्ग त्या ठिकाणी सांगितला आहे. आणि भक्तिमार्गात त्या ठिकाणी म्हणून भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ब्रह्मी भोग ब्रह्मतनू म्हणजे भक्ती त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ का सांगितली. आता योगाच्या वाटा पाहिल्या. बाबा नेहमी सांगायचे बाबा ज्ञान 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 आपण जे म्हणतो ज्ञान तरी काय आहे. नाथ महाराज म्हणतात एका ठिकाणी पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केले ते अचपळ होती सिद्ध आणून लावली पंथी का. भक्ती सर्वश्रेष्ठ का गणली गेली कारण भक्ती सोपी आहे का. भक्ती एकदम सोपी. भावविन भक्ती भक्तीविन शक्ती बळविन भक्तीविन मुक्ती बळविन शक्ती बोलू नये. भावा सर्वसामान्य माणसाचा विचार करा ज्याला याचा काय म्हणतात वाचण्याचं ज्ञान किंवा अभ्यास करण्याची हे ग्रंथ वाचण्याचं ज्ञान नाही किंवा त्याच्याकडे शक्ती नाही किंवा त्याची अनुकूलता नाही तर अशाने या ठिकाणी काय केलं पाहिजे. तर त्यासाठी बाबा नेहमी म्हणायचे का जर या ठिकाणी त्याला नाम मिळालं तर नामाच्या योगाने त्याला त्या ठिकाणी भक्तीचा आनंद किंवा हृदयामध्ये अंतःकरण जागं होतं आहे का नाही. असणारे आवरण दूर होतं आणि एकदा का त्या ठिकाणी अंतःकरण त्या भक्तीचा त्या ठिकाणी परिपाक झाला भक्ती त्या ठिकाणी उदयाला आली तर अंतःकरण शुद्ध होतं आणि द्रव्यभूत होण्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भगवंत म्हणजे आपली अवस्था जी होतो आपण पाहतो ना अवस्था जी होती आहे का नाही अवस्थेतून त्या ठिकाणी जो आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदातून नेहमी अखंड अवस्था ही अशी ऐकलं गेलं आपण की अवस्थेच्याही पलीकडचा परमार्थ आहे. नुसतं अवस्था म्हणजे परमार्थ नाही पण ही अवस्था किंवा ही त्या ठिकाणी व्यवस्था होण्यासाठी अवस्थेची गरज आहे. मग अशा आपण अवस्थेशिवाय या ठिकाणी परमार्थ नाही. पण विचार जर केला तर भाव हा सर्वश्रेष्ठ कसा पाहिजे नाही आपला प्रत्येक ठिकाणी भाव बदलतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. संतांनी किंवा सद्गुरूंनी आपल्याला जो बोध केला जे वर्म सांगितले ते वर्मात जर त्या ठिकाणी कुठंतरी अविश्वास झाला तर त्या ठिकाणी निश्चित कुठंतरी अधोगती होते. आणि हे होऊ नये म्हणून संत संगतीची वारंवार नितांत गरज आहे. म्हणून माऊली म्हणतात संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. संत संगतीमध्ये काय घडतं भक्ती भाव दृढ होतो काय ना. भाव बळे आकळे एरवी नाकळे आहे की नाही. भाव बळे आकळे एरवी नाकळे. मग अशा प्रकारे या भावाने त्या ठिकाणी लवकर आकळला जातो आहे ना. जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधून या दोर किंवा काही काही म्हणतात गळा बांधून या दर हृदयी बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे विठ्ठल आपल्या अंतःकरणाने देव जोडला गेला किंवा आत्माच आपण त्या ठिकाणी देव आहोत किंवा आपल्याला ओळख झाली आहे की नाही. ही ओळख त्या ठिकाणी होण्यासाठी काय झालं का संतांनी कृपा केली. कृपा करून त्या ठिकाणी जो बोध केला त्या बोधाच्या आधारे त्या ठिकाणी अंतःकरण द्रव्यभूत झालं आणि त्या ठिकाणी मग ज्ञान वैराग्य धर्म वगैरे वगैरे काय म्हणतो ना त्याच ठिकाणी आपल्या अंतःकरणात किंवा आपल्याकडं त्या ठिकाणी यायला लागले. म्हणजे सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी भक्ती आहे. सहज त्या ठिकाणी भगवंताचं नाम कशाही पद्धतीने घ्या. द्रोणाचार्यासारखा जर आपण उदाहरण महाभारतातलं पाहिलं एकलव्य त्या द्रोणाचार्याकडे गेले म्हणजे मला गुरु करून घ्या किंवा मला हे धनुर्धर विद्येचं ज्ञान करून द्या. परंतु त्याचं जातकुळ पाहिल्यानंतर दुर्योधन म्हणले द्रोणाचार्य म्हटले या ठिकाणी तू अधिकारी नाही तू नीच वर्णातला आहे. पण एकलव्याची त्या ठिकाणी उत्कंठा किंवा असणारं जो तळमळ पाहिली मला हे विद्या प्राप्त झालीच पाहिजे असं म्हणून त्यांनी काय केलं
ठीक आहे. त्यांनी त्याचा अवेअर जरी केला तर त्यांनी एकलव्याने निष्ठा ठेवली, द्रोणाचार्यासारखा पुतळा बनवला आणि त्या ठिकाणी आपली विद्या किंवा धनुर्विद्या सुरू केली. त्यांचं नाव घ्यायचं, गुरु महाराज हे असं असं आहे, आपण विचार करायचा आणि त्या ठिकाणी धनुष्य सोडायचा, किंवा अशा प्रकारे करत 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 त्यांनी पूर्ण धनुर्विद्या त्या ठिकाणी हस्तगत केली, आत्मबोधी केली. आणि एक वेळ अशी आली का त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी याचा त्या ठिकाणी धनुर्विद्येचा अभ्यास चालू होता त्या ठिकाणी कौरव पांडव किंवा अर्जुन दुर्योधन ही मंडळी त्या ठिकाणी गेली. आणि आपण आपल्या ज्ञात आहे का त्या ठिकाणी येणारा तो कुत्रा आहे, त्या कुत्र्याच्या ठिकाणी अर्जुनासोबतचा त्या ठिकाणी कुत्र्याच्या ठिकाणी यांनी बाण सोडला, त्याचं भुकणं त्या बाणाच्या शक्तीनं किंवा बाणाला त्याला इजा न होता त्यांनी ते थांबवलं. हे पाहिलं अर्जुनाने, अशी कुठल्या प्रकारची शक्ती आहे ही धनुर्विद्या, कुठल्या प्रकारची, हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन विचार करायला लागला. द्रोणाचार्यांनी पाहिलं, अरे पाहिलं, अभ्यास केला, पाहिलं, जवळ जाऊन पाहिलं तर या ठिकाणी एकलव्य ज्याला आपण त्या ठिकाणी ते अवेरलं किंवा विद्या दिल्यास नाकारलं आणि त्याने ही विद्या कशी संपादन केली म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे गेला आणि विचारलं, हे कसं झालं तुला? म्हणले, महाराज तुम्हीच माझे गुरु आहेत, पहा इथं. त्यांचा पुतळा दाखवला आणि या तुमच्याकडून मला हे ज्ञान प्राप्त झालं, ही धनुर्विद्या प्राप्त झाली आणि हे साध्य झालं. मग तुम्ही माझा शिष्य आहे ना, मग विद्या त्या ठिकाणी माझ्याकडून घेतली, मग तुम्ही काय करा, मला त्या ठिकाणी काहीतरी दक्षिणा द्या. दक्षिणा देण्यासाठी त्यांनी फक्त अंगठा मागितला. सांगायचं तात्पर्य काय, हा दृष्टांत का आजही मला वाटते शिरसोडी त्या भागातले जुने साधक आहेत, त्यांना पण बाबांचं दर्शन नव्हतं. त्यांनी बाबांचे असे दोन, श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा म्हणून त्यांना असं दोन दगड स्थापित केले आणि त्यांच्या नामाचा जप केला, श्रीपाद बाबा रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा. तर त्या साधकाची एवढी दृढ अवस्था बनली, एवढं अंतःकरण द्रवीभूत झालं, त्यांना पाहिलं पण नव्हतं फक्त. आणि असं करत की बाबांची भेट झाली आणि तिथून पुढं जर पाहिलं तर त्यांची ती अवस्था पाहिली तर फार एवढी तळमळीची अवस्था. सांगायचं तात्पर्य काय का, संत त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळी प्रबोधित करतात त्यावेळी निश्चितच त्या जीवाचं कल्याण आहे. नवे नवे संतांच्या सहवासात आल्यानंतर जीव हा उद्धारल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी जाताना नम्रतेने गेलं पाहिजे. तनुमन जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आणि संतांचं दास्यच जर केलं नाही तर त्या ठिकाणी अहंकार आपला त्या ठिकाणी जागा होतो, असं याचा अर्थ आहे. मग अहंकारे नाडिले तुका म्हणे वाया गेले. अहंकार त्या ठिकाणी संपला, जागा झाला किंवा अहंकाराने अडवलं तर म्हणून त्या ठिकाणी निश्चित पुढचा मार्ग खंडन होतो. अशा प्रकारे संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये जर हा आनंद उपभोगायचा असेल तर एकच आहे का संतांना शरण जाणं आणि संतांना शरण जाऊन त्या ज्ञानाची किंवा त्या नामाचं त्या ठिकाणी बोध करून घेणं, अनुभव करून घेणं. अनुभव आले अंगा ते ह्या जगादेश. मग त्याला अनुभव जो येईल त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भक्तीला सुरुवात होती. मग अशा प्रकारची भक्ती जीवनात लाभल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लीलेमध्ये जर पाहिलं तर रामेश्वरांनी त्यांना फार विरोध केला होता, बंबाजी भट्ट आणि रामेश्वरांनी वगैरे. तर ते करताना त्या ठिकाणी आपण मोठे कसं आहोत असं रामेश्वरांनी यांनी देहूमध्ये मोठा सप्ताह सुरू केला, आपल्याला माहीत असेल आहेच. आणि इकडं तुकाराम महाराज आपण कसं श्रेष्ठ आहे असं दाखवण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी आणि आपलं भागवत किंवा ज्ञान सांगण्यास सुरुवात केली. असं करत 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 बरेच दिवस झालं. आणि तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी हे कसे कमी आहेत किंवा लोकांमध्ये यांची कशी काही हे काय म्हणतात ना मानहानी होईल किंवा आपण त्यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहे असं दर्शित करण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला. एक दिवस असं झालं
का त्या ठिकाणी ते व्याख्यान देण्यासाठी किंवा प्रवचन करण्यासाठी रामेश्वर महाराज आलेच नाही ते आणि इकडं आता काय करायचं? अंबाजींनी त्या ठिकाणी नियोजन केलं होतं, करायचं काय? ओके, तर 1-2 मिनटं. महाराज उपस्थित नाही, आता त्या ठिकाणी आपल्या मानहानी होणार, आपलं सगळं असणारं प्लॅनिंग फसणार. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. प्रस्तुत प्राप्त प्रवचन प्रसंगी पारगाव येथे आयोजित केलेला 2 दिवसीय वैष्णव मेळावा आनंद महोत्सव आणि त्यानिमित्तानं बाबांनी आज मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. मी तुमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने लहानच आहे, पण जो अनुभव मला बाबांकडून आला तो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. मी फारसं काही बोलणार नाही आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचा आरंभ करताना त्या आत्मतत्वाला अभिवादन करून ज्ञानेश्वरीचा आरंभ केला आहे. माऊली म्हणतात, हे जे आत्मरूप आहे हे विश्वातलं आद्यतत्व आहे, हे स्वसंवेद्य आहे, हे ओंकार रूप आहे. वेदांनी याचं प्रतिपादन केलं आहे. हे जे आत्मरूप आहे, हे जे आत्मतत्व आहे ना, ह्याचं प्रतीक ओंकाराच्या आकारामध्ये साठलेलं आहे आणि त्याच ओंकाराच्या आकारामध्ये ज्ञानेश्वरांनी त्यांना विपरीत असलेला गणपती बाप्पा पाहिला. आता ओंकाराचा आकार म्हणजे गणपती बाप्पांचे चरण आहे, त्याचा उकार म्हणजे गणपती बाप्पांचं विशाल उदर आहे, त्याचा मकार म्हणजे गणपती बाप्पांचं मस्तक, म्हणजे उ म आणि वरती अर्धा चंद्र, अशा 3.5 मात्रांद्वारे त्या ओंकाराची आकृती निर्माण झाली, सिद्ध झाली. आणि त्याच ओंकाराच्या आकृतीमध्ये ज्ञानोबारायांनी त्या गणेशाच्या मूर्तीची प्रचिती घेतली आणि त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रचिती घेतल्यानंतर तिला आपल्या गुरूंच्या कृपेने अभिवादन केलं आहे. संतांना सुद्धा प्रचिती घ्यायला लागली. तुम्हाला आम्हाला लागणार नाही का? मग प्रचिती म्हणजे काय बाबा? ते आत्मतत्व, ते नाम स्वीकारल्यानंतर तो आणि मी वेगळा नसून तो आणि मी एकच आहे. जेव्हा ही स्थिती होईल, ओठ कंठ न चले जिव्या रटे नाराम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे ही स्थिती जेव्हा आपली होईल त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याची प्रचिती आपल्याला येईल. पण बाबा सांगायचे, प्रचिती कधी येईल? स्वतःत काहीतरी बदल झाला पाहिजे ना, परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन झालंच पाहिजे, पण जर त्या भगवंताला अनुभवायचा असेल, बाह्य अंगाने आपण कितीही चांगलं वागत असू किंवा कितीही चांगलं बोलत असू, पण अंतःकरणच शुद्ध नसेल, तो भगवंत अनुभवास येईल का? आपल्याला येणारच नाही. त्यासाठी अंतःकरण शुद्ध व्हावं लागेल, शुद्ध करावं लागेल, त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याचा अनुभव आपल्याला येईल. मग बाबा ते सांगतात, तो अनुभव घेण्यासाठी तुम्हाला तुमच्यात परिवर्तन करणं गरजेचं आहे. व्यावहारिक क्षेत्रातलं उदाहरण आहे. बाबा सांगायचे, एवढे गहू घ्यायचे, तांदूळ घ्यायचे आणि पाहुणे आले का त्यांच्या पुढं मांडायचे आणि खा पाहुण्यांना पोटभर, असं म्हणायचं. आता ते खातील का? म्हणजे गहू आणि तांदळासाठी सुद्धा रीत आहे. गव्हाच्या चपात्या आणि तांदळाचा भातच केला पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत परिवर्तन करतोय, प्रत्येक गोष्टीत बदल घडवतोय. मग आपल्यात बदल नको घडायला? मग परिवर्तनाची रीत बाबा सांगायची खूप सोपी आहे. परिवर्तनाची रीत आणि परिवर्तनाचा संबंध आहे ते फक्त ते नाम आणि गुरूंना शरण जायचे, एवढंच करायला सांगितले. बाबा सांगायचे, कांदा कापायला बसलं ना की एका क्षणात अश्रू येतात डोळ्यातून,
मग काय आपल्याला मारले का कोणी? मारले का? नाही ना मारलं. म्हणजे त्या कांद्यात एवढी पावर आहे, मग देवाच्या नामात पावर नसेल का? हेच संतांनी प्रत्येक जड जीवाच्या उद्धारासाठी ते वर्म जाणून घ्यायला सांगितले. जे वर्म संतांनी ज्याची प्रचिती घेतली, ते वर्म जाणून त्या भगवंताची प्रचिती घेतली, तेच वर्म आपल्याला खूप सोपं करून सांगितलंय, ज्याच्याद्वारे आपल्या जीवाचा उद्धार होईल. मग ते शेवटची पाळी एक मनुष्य जन्मानी चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकलं की फेरा हा पडणारच आहे. मग ह्या मोहमायात न गुंतून राहता ह्या सगळ्यातून सुटून जाण्यासाठी भगवंतानी ते सोपं करून दिलं आहे आपल्याला. परमार्थ करत असताना प्रपंच हा असतोच, संसार हा करावाच लागतो. बाबा म्हणतात संसार सोडून परमार्थ हा कधीच करायचा नाही. बाबा सांगतात संसार सोडून परमार्थ कधीच करायचा नाही, कारण कर्म हे कोणाला चुकलेलंच नाही आहे. माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात की निष्काम कर्मयोग साधायला सांगितलं आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये. कोणत्याही फलाची अपेक्षा न करता केलेलं कर्म हे देवाला प्रिय आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे. बाबा सांगायचे दिवसभर तुम्ही संसार केला ना तरी 2 तास दिवसातले ठाईच वैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत अळवावा. एवढं जरी केलं ना तरी जो भगवान परमात्मा, जो गणेश, माऊलींना ज्याची प्रचिती आली ना, त्या भगवान परमात्म्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. मग त्यासाठी आपल्याला हे सगळं, बाबा म्हणायचे हे सगळं कधी होईल? चांगला विचार केला तर. आज मी जे काही बोलले ते माझं नाहीच आहे, सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आज तुमच्यासमोर हे बोलू शकले. झालेली सेवा कुंडली कौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 17व्या अध्यायामध्ये कोणते श्लोक 422 नंबरची उभी होती. हां सापडले. तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय, सब संत की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ह्या फार महत्त्वाच्या अशा ओव्या आहेत. आपण थोड्या त्याच्या अगोदर ते जे संदर्भ दिलेले आहेत माऊलीने ते आपण पहिले एकदा ऐकून वाचून घेऊया आणि मग त्याच्या सिद्धांताच्या ओवीवरती जाऊया. ना सोंडोणी हे सोये मोडुनी श्रद्धेची बाहे, दुराग्रहा चित्रा हे वाढून या, मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भरोनी पृथ्वी दिजे, एकांगुष्टी तपिजेस तपसाश्री, जलाशयाचे नावे समुद्रही किजती नवे, परी किंबवना आगवे वृतचिते, खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले, का खेव दिदले सावले, ना तरी जैसे चडकना गगना अनितले अर्जुना, तैसा समारंभ सुना गेलाची तो, घाना गालिले गुंडे तेत तेलना पेंडी जोडे, तैसे दरिद्र देवडे ठेले चांगी, गाठी बांधली कापरी येता अथवा पैलतरी, ना सरुणी जैसी मारी उपवासी गा, तैसे कर्मजात तेने नाही ऐकेचे भोगणे, ते परत्रते कवने अपेक्षावे, मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा सांडोनी किजे जो धांदा, हे असो शिनुनु सदा दृष्टान दृष्टी दो. माऊली महावैष्णव नांदराज महाराज माऊलीने आपल्यासाठी हे गीतानाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मंथन केलं आणि हे आत्मतत्व आपल्या हाती दिलेलं आहे. म्हणजे माऊलीने पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्येच लिहिलं आहे की काय, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू, तो स्वयं सर्वेश्वरू अनुवादला, ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद, ते अल्पमी मंद काय होय, ए ऐसे कवने, काय म्हणतात त्यांनी, हे कवने हातामध्ये कसं घेऊ, याच्यामध्ये माझ्या कोणाचा हात आहे माझ्यावरती, माझ्या निवृत्तीनाथांचा काय आहे माझ्यावरती हात आहे. मशके म्हणजे एखाद्या माशीने काय करायचं, गगनाला आलिंगन देणं किंवा पकडण्याचं कार्य करू शकतं का, परंतु माझ्यावरती माझ्या सद्गुरूंचा वरदहस्त असल्यामुळं हे मी कार्य करू शकलो. तशाच प्रकारे बाबांनो आज आपण काय आहोत की जे रात्रीचे चमकतात ना
काजवे, त्या प्रकारे आपण काजवे आहोत, बरोबर आहे. तर सूर्याला आलिंगन देण्याचं आपण काय करू शकत नाही, कार्य करू शकत नाही. आजचा या 2 दिवसीय वैष्णव मेळावा आणि पारगाव येथे करोनी प्रबोध संत पार उतरले, ह्या पारगावमध्ये संत पार उतरलेले आहेत, बरोबर आहे. हे म्हणजे वैकुंठावरून सर्व संत ह्या पारगावमध्ये आलेले आहेत. आणि आजचा हा आनंदोत्सव सोहळा, माझ्या मते हा आनंदोत्सव सोहळा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले ना तेव्हा नंदराजांनी केला होता, आणि तशाच प्रकारचा आनंदोत्सव सोहळा आज आपल्या ह्या पारगावमध्ये हा आपण काय करतोय, संपन्न करत आहोत. आणि त्या आनंदामध्ये आम्ही काय झालेलो आहोत, आज साक्षी झालेलो आहोत. आपण सर्वजण काय झालेलो आहोत, साक्षीदार आहोत, बरोबर ना. कारण हा जो आनंद आहे, हा आनंद आपल्या सर्वांना मिळावा. कारण विश्वामध्ये सर्व माणसं काय करत आहेत, येती आणि जशी गवताची पाती असतात ना तशी येतात आणि काय होत आहेत, मरून जात आहेत. परंतु आपण कशासाठी जन्म घेतला आणि आपलं कार्य काय आहे हे आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बघा, ऐटोपनिषद जे होऊन गेलं आहे ना त्याच्यामध्ये ना, ताईनं जरा समजून घ्या थोडा हा विषय, की देव आणि दानव आहे ना यांचं युद्ध चालू होतं, देव आणि दानवांचं. तर आता जी महाशक्ती होती ना ती देवांना काय करायची होती, लपवून ठेवायची होती. कारण ती ब्रह्मशक्ती आहे, ती कुणाच्या हातामध्ये लागता कामा नाही. म्हणून पहिल्यांदा देवाने काय केलं माहिती आहे का, ती जी शक्ती आहे ना ती शक्ती आपल्या तोंडावरती ठेवली, म्हणजे मुखामध्ये ठेवली. परंतु काय झालं माहिती आहे का, एक वेळेला आपलं मुखातून ना चांगले उच्चार निघायचे, चांगलं आपण बोलायचो. आज काय झालं, थोडंसं तिथून त्याच्यामध्ये काय झालं, तिथे दैवी शक्तीवरती दानवी शक्तीने काय केला, विजय प्राप्त केला. आणि त्यामुळे तिथून काय केली, ती ब्रह्मशक्ती जी आदिशक्ती होती ती तिथून काय झाली, निघून गेली. मग देवाने काय विचार केला, आता हिते तर आपण हरलो, मग आपण ती काय करूया, कानामध्ये ठेवूया. कारण आपण जर असा हात ठेवला ना, जसा आपल्या शंखामध्ये जसा आवाज येतो ना तसा जर तुम्ही कानाला दोन्ही हात केला तर आवाज येत असतो, बरोबर आहे. त्या तत्वातच आवाज येत असतो, तो ध्वनी आपल्याला ऐकायला येतो, बरोबर आहे. परंतु एकेकाळी काय व्हायचं माहिती आहे का, आपलं कान आहे ना चांगलं ऐकायचं, चांगल्या ठिकाणी बसायचं. पण आज काय झालंय, भिंतीला सुद्धा काय आलेत, कान आलेत, बरोबर आहे. त्यामुळं कान चांगलं ऐकायचं होतं ना ते विसरलं, आणि कधी कधी वाईट पण ऐकायला लागला. त्यामुळे तिथे सुद्धा दानवांचा काय झाला, विजय प्राप्त झाला. त्यानंतर ती ब्रह्मशक्ती काय केली, देवाने आपल्या डोळ्यामध्ये ठेवली. एकेकाळी फक्त डोळ्यांना चांगले पाहायचे, बरोबर ना, चांगल्या ठिकाणी बसायचे. पण आज काय झालं, 4 दिवस सासूचे आले आणि त्यामुळं काय झाला, वाटोळा झाला. त्यामुळं डोळ्यामध्ये जी शक्ती होती ना तिथून सुद्धा ती काय झाली, ती डोळ्यामध्ये सुद्धा शक्ती काय झाली, तिथून निघून गेली. म्हणजे तोंडामध्ये ठेवली, मुखामध्ये तिथून निघाली, कानामध्ये ठेवली तिथून निघाली, डोळ्यामध्ये ठेवली तिथून निघाली, नाकामध्ये भगवंताने ठेवली, श्वासामध्ये. श्वासाच्या जोडबादी फुंक फुंकोनी आवराती आटी तसे नेणीचे किती उदरा माझी, माऊलींची ओवी आहे, बरोबर आहे. की ते श्वासामध्ये ठेवली. परंतु एकेकाळी ना नाकाला फक्त गंध यायचा, परंतु आता ह्या नाकाला दुर्गंधाची सुद्धा काय झाली, दुर्गंध सुद्धा यायला लागला. मग तिथे सुद्धा काय झालं, तिथे सुद्धा दैवी शक्ती हरली. म्हणजे 5 ठिकाणावरून दैवी शक्ती काय झाली, उडून गेली. मग आता ह्या दैवी शक्तीला ठेवायचं कुठं, आता हा दैवी शक्तीला ठेवायचं कुठं, नाही नाकामध्ये ठेवली नाही, ना डोळ्यामध्ये ठेवली, ना कानामध्ये ठेवली, ना तोंडामध्ये ठेवली, मग ठेवायची कुठे. तर ती शक्ती सर्व आहे ना भगवंतानी ना मेरू पर्वतावरती नेऊन ठेवलेली आहे. कुठे बघितलंय का मेरू पर्वत, नाही, मेरू पर्वतामध्ये ठेवलेली आहे. म्हणून माऊलीने 6व्या अध्यायामध्ये निगीजे पूर्वेलिया मोहरा येईजे पश्चिमेच्या घरा, आणि पुढे काय, निगीजे पूर्वेलिया मोरा आणि येईजे पश्चिमेच्या घरा, आणि निश्चलपणे धनुर्धरा चालणे तिचे. की बाबांनो, पूर्व मार्गामध्ये सकाळचा सूर्य कुठं उगवतो, पूर्व मार्गामध्ये उगवतो, आणि जातो कुठे, आपण सकाळी उगवलोय, बरोबर आहे. सर्वजण पूर्व मार्गामध्ये आले, जोपर्यंत पश्चिम मार्गामध्ये येत नाही, जोपर्यंत मेरू पर्वतावरती जी आदिशक्ती महाकाली महाजगदंबा सरस्वती जिथे ती अशी काय झाले मृतवत पडलेली आहे, ती जोपर्यंत काय होत नाही, जी अधोमुखी आहे ती उध्वमुखाला येत नाहीये, बरोबर आहे. ती 3.5 हा खटखट आहे ओकटे मृत्यूलोकीचे उपराटे. अरे ह्या मृत्यूलोकीच्या उपराटामध्ये तू आलेला आहेस ना,
नाताच्या घरची उलटीच खून आणि पाण्याला मोठी लागली ताण. हे उलटं आहे, आलो तेव्हा पण उलटं आलोय. आणि ती जी शक्ती आली ती काय झाली, इथून आतमध्ये येऊन बसली. अख्ख्या जर आपण शरीराचा विचार केला ना तर ते कुठेही त्याला शिवलेलं आहे. हे शर्ट बघितलं ना तर इथे शिवलेलं आहे बाबा, इथे मध्ये काय झालेलं आहे, शिवलेलं आहे, इथे पण शिवलेलं आहे. परंतु आपल्या शरीरावरती ही जे काय आतमध्ये जे हाडामासाचा गोळा आहे त्याच्यावरती एक प्लास्टिकचं काय टाकलं, चामड्याचा काय टाकले, चादर टाकली. ती शिवले कुठं, शिवलेली दिसली का कुठं, फक्त एकाच ठिकाणी शिवलेली आहे. लहान बाळा तिथं शी आणि सुशी जागा बघितली त्याच्यामध्ये असं थोडं थोडं दिसतं, बरोबर, लघवीची, आणि त्याला शिवणी म्हणतात. त्या शिवणीच्या ठिकाणी काय झालेली आहे, शिवलेली आहे. ती येताना कशी आली, वरून आली ना, म्हणजे कशी आली, उधोमुखाने अशी ती काय आतमध्ये आलेली आहे. आली कुठून, इथून आलेली आहे. म्हणजे पूर्व मार्गातून आपण आलेलो आहोत. आपण सर्वजण पूर्व मार्गाचेच पायीक होतो आणि आता आपण पश्चिम मार्गात बसलेलो आहोत. आपल्या मेरू पर्वतामध्ये ती ताकद काय झाली, येऊन बसलेली आहे. पण ती मेरू पर्वतामधली ताकद उचलून तिला उध्व मार्गाने ह्या ब्रह्मरंध्रामध्ये आपले शरीर दशवेद्वारी पंढरी, या पंढरीला जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत आपला कार्यक्रम संपलेला, कार्यक्रम चालू आहेत. कार्य होणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत कार्य होत नाही ना, काय होते माहिती आहे का, म्हणून याच्यामध्ये सांगितलंय बघा, काय सांगितलेलं आहे की मोठे मोठे तुम्ही कार्यक्रम केलात. कसे कार्यक्रम केलात, हे सांडोनी सोये मोडूनी श्रद्धेची भाये. श्रद्धा कोणाला नाही हो, दारू पिणारा असणारा तो पण बोलतो राम 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 राम, बरोबर आहे. म्हणजे अमावस्या पौर्णिमेला जर तो बाहेर पडला तरी त्याला सुद्धा श्रद्धा, श्रद्धेचे पण 3 प्रकार आहेत, बरोबर ना. सात्विक आहे, राजस आहे आणि तामस आहे. जशा प्रकारे माऊलींनी सांगितलं की एखादा जर थेंब पडला स्वाती नक्षत्रामधला तर तो कुठे जाऊन पडू शकतो, बस शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं काय बनेल, मोती बनेल. तो जर सापाच्या तोंडावरती पडला तर त्याचं विष बनेल. आणि जर तो तव्यावर पडला तर तो काय जाईल, वाया जाऊन निघून जाईल. म्हणजे आपल्याला जे आता आयुष्य मिळालेलं आहे ना, एक तर ते असं वाया तव्यावर पडून वाया जाणार आहे, नाहीतर त्याचं विष बनणार आहे, नाहीतर त्याचं काय बनणार आहे, मोती बनणार आहे. म्हणून ह्याच्यामध्ये जे ना सांडूनी सोये मोडूनी श्रद्धेची भाई, श्रद्धा आहे ना, सात्विक श्रद्धा असणं गरजेचं आहे. दुराग्रहाची त्राये वाढून या, दुराग्रह करायची काही गरज नाही, बरोबर आहे. मग अश्वमेध कोडी की जय. अहो तुम्ही कितीतरी करोड अश्वमेध करा, का रत्न भरून पृथ्वी द्या. तुमच्याकडे एखादा तोला मागितलं तर तुम्ही देऊ शकता का हो, मग रत्न भरून पृथ्वी द्यायचा विचार आपल्याकडे आहे का. रत्न भरून पृथ्वी द्यायची, एकांक पुष्टी तपिजे तपसाश्री. आपल्याला तेवढं आयुष्य आहे का हो, 100 वर्षामध्ये 5-50 वर्ष आपली झोपून जात आहेत, बरोबर आहे, 5-5 वर्ष खायला प्यायला जात आहेत. मग आपण हजारो वर्ष तप कसं करणार. किंवा जलाशयाचे नावे समुद्रे की जती नवे परी किंबहुना आगवे वृत्तचिते. हे सर्व काय आहे, वृत्त आहे, म्हणजे वाया आहे, हा काय शीन आहे. हे आपण सर्व जरी काय केलं, खडकावरी वर्षले जसे भस्मी हवन केलंय, भस्मामध्ये हवन करायला बसलो, यज्ञ करायला बसलो, तो काय झाला, वाया जातो. किंवा गगनाला आपण काय केली, चापट आणली तरी ती सुद्धा काय आहे, वाया आहे. आणि मोठे मोठे समारंभ केले, मोठे मोठे अश्वमेध यज्ञ केलं, मोठ्या मोठे काय केलं, पक्वान्नाच्या पंचपक्वान्न 56 भोग आपण द्यायला जावले. परंतु जर तिथे काय नाहीये, ब्रह्म नाम श्रद्धा नाहीये, ब्रह्माच्या नामावरती श्रद्धा ठेवून अर्जुना तू जे काय करशील ना ते सर्व काय आहे, वाया आहे. घाणा घालेले गुंडे ते तर तेल ना पेंडी जोडे. काय केलंय, त्या घाण्यामध्ये ना दगड टाकलेले आहेत, दगड, आणि त्याला काय केलं आपण वरून काय करतोय, चेचतोय. काय निघेलो त्यातून, तेल निघणार आहे का, काहीच निघणार नाही. घाटी बांधली खापरी येता अथवा पहिलं दिली. अरे जी खापरी बांधलेली आहे ना, इथं काय खाऊन पण फायदा नाही, कारण बांधलंय काय, दगड बांधलंय, कापर बांधलंय. इकडं खायला काढली तरी उपाशी आणि तिकडं खायला काढली तरी. मग आपण जी काय कर्म करतोय त्या याच्यामध्ये ऐहिक सुखामध्ये आपल्याला प्राप्त होत आहेत का, म्हणजे ऐहिक जगणं आपलं आहे त्याच्यामध्ये त्याचा फायदा होतोय का. जे ऐहिक जगण्यामध्ये जर आपल्याला सुख मिळत नसेल त्या कार्याने, त्या कर्माने, तर परलोकामध्ये आपण कशाला म्हणतोय की मृत्यूलोकी. बघा, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैशी सुखनिंद्रा अंधरुणी इंगळाच्या. अरे सुखनिंद्रा इंगळाच्या अंतरुणावरती झोपलाय आणि मला काय पाहिजे, सुख पाहिजे, तर ते सुख मिळणार आहे का, तसं नाही आहे. कारण काय माहिती आहे का, हा सर्व संसार आहे ते काय आहे, दुःख मूळ आहे. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडुनी की जे जो धांदा, हे असो शिनुनु सदा दृष्टान दृष्टितो. म्हणून अर्जुना, ब्रह्माच्या नामावरती श्रद्धा न ठेवता तू बाकीचे जे काय कर्म करशील ना, तो नुसता तुम्हाला काय देणार आहे, शीन देणार आहे, शीन देणार आहे, शीन देणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला काही देणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पूर्व मार्गातून निघायचं आणि कुठं जायचं आहे, पश्चिमेच्या मार्गाला जायचं. कारण पश्चिमेच्या मार्गाला गेलात आणि जर सहस्रा चक्रातून बाहेर पडलो आपण, बरोबर आहे, लक्षात घ्या. आपण येताना कसं आलोय, वरून आलोय, कुठून आलो, इथून आलो. आता बघा, आमच्याकडे काही माणसांचा जेव्हा देह जातो ना तेव्हा त्याला जुलाब होतात. काय होतात, डॉक्टर माहिती असेल तुम्हाला, बरोबर ना. माणसं मेला, अटॅक आल्याने जुलाब झाला ना तर तो गेला, कुठं गेला,
अधोगतीला गेला. मग त्याला ते काय माहिती आहे का, ते माऊली 9व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे की कशामध्ये ते जे बाहेरचे जे पाणी न्हाणीघरातलं निघतं ना, त्याच्यामध्ये बरेचसे प्राणी जन्मतात, मरतात, बरोबर ना. ते इकडे पण काय माहिती 83,99,000 किती 999 योनी आहेत. आपलं आता एक कलियुग चालू आहे. कलियुगाला किती आहे? 4,32,126 का 526 वर्ष आहेत. त्यातलं कलियुग चालू होऊन किती वर्ष झाली बाबा? 5,000 वर्ष झाली. म्हणजे 4,26,000 वर्ष बाकी आहेत. एका जन्मामध्ये आपल्याला किती आयुष्य भेटतं आहे? मानवालाच फक्त 100 वर्ष आयुष्य, बाकी त्यांनी 20-40 वर्ष आपल्याला त्यांनी फुकटमध्ये काय दिलेत? वाटून दिलेले आहेत, बरोबर बाबा. म्हणजे नॉर्मल जे ॲव्हरेज लाईफ जर बाहेरच्या प्राण्यांचं बघितलं तर 30, 40, 50 वर्ष आहे. 100च वर्ष फक्त माणसाला आहे. जर 4,26,000 केलं ना तर जवळपास आपल्याला 20,000 वर्ष 20,000 वेळा जन्म घ्यावा लागेल. आणि त्याच्यामध्ये अनेक जन्मांच्या डिलिव्हऱ्या कराव्या लागतील आपल्याला. म्हणजे प्रत्येकाला पुरुष जन्म भेटेल याची काय गॅरंटी नाही आहे, बरोबर ना. मग 20,000 वर्ष 20,000 वेळा आपल्याला जन्म घ्यावा लागेल. कलियुगामध्ये आपल्याला तशी काय सुट्टी नाही आहे. जोपर्यंत तुम्ही ज्या मार्गाने आलेले आहेत, तुम्ही आलात कुठून? ब्रह्मरंध्रातून आला. आणि जोपर्यंत तुम्ही त्या ब्रह्मरंध्रातून बाहेर पडत नाही आहेत, बरोबर आहे, त्याशिवाय तुमचा काय होणार नाही, किंवा माझा काय सगळ्यांचाच काय होणार नाही, उद्धार होणार. किती जरी तुम्ही गप्पा मारल्यात, बरोबर ना. अष्टवक्र मुनीने वडिलांना झाडलं होतं बाहेरच. म्हणलं काय बाबा तू गप्पा मारतोयस रे, हे सर्व काय शास्त्रामध्ये काय खरं देव आहे का रे? हा, बाबालाच म्हटलं. काय म्हटला? शास्त्रामध्ये नुसतं गप्पा मारले, फक्त निर्देश केलाय. अरे खरं तत्वज्ञान, खरं आत्मज्ञान तुझ्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा काय आराम, भ्रांताशी कामू विषयावरी, बरं आहे. तो अक्षर नावाचा जो ब्राह्मण होता, तुम्ही जर योग वशिष्ठ जर चांगल्या प्रकारे अभ्यास केलात तर त्याच्यामध्ये अक्षर नावाचा ब्राह्मण आलेला आहे. पाहिलाय का? 4 दिवस असू तर बघायला काय हरकत नाही, बरोबर आहे. अक्षर नावाचा ब्राह्मण आहे. काय माहिती आहे का? जेवढे ज्ञानेश्वरी आहेत, जेवढे आपल्याकडे काय आहेत, एकनाथी भागवत आहेत, योग वशिष्ठ आहे, बाबांनी मगाशी विचारसागर सांगितलं, ही सर्व ग्रंथ आपल्या घरी आहेत का हो? तुम्ही जर एखाद्या मुसलमानाच्या घरी गेलात आणि जर तुम्ही विचारलं तर तुझ्या घरात कुराण आहे का, नाही सांगितलं त्याने तुम्ही त्याला मारू टाकू शकता. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाकडे असेल. ह्या आता ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे अहो, त्यातला एक एक ओवी आहे ना. आगा सूर्योदय झालिया, सूर्यशीची पावा धनंजया, माते मीची जाणावया मीचे तू. अरे जर तुला सूर्य पाहायचा असेल ना तर कोणाची संगत करायची बाबा? सूर्य तुम्हाला पाहायचा आहे तर संगत कोणाची करणार? हा, डोळ्याची? हा, लवकर उठणाराची. तुम्ही लवकर उठा किंवा नका उठू. लवकर उठणारा सकाळी 4ला उठला पण सूर्य उगवलाय का? नाही ना. बरं, आगा सूर्योदय झाले या सूर्याची पावा धनंजय. सूर्याची सोबत करायची असेल ना, सूर्याला भेटायचं असेल ना तर पहिल्याला सूर्याची सोबत करावी लागेल, सूर्याला भेटावं लागेल, बरोबर आहे ना. डोळ्याला भेटून काय म्हटलं, मला डोळे आहेत, मी डोळ्याने बघतो सूर्याचा. अरे पण डोळे असून फायदा काय? सूर्य उगवण्याचे डोळे काय अंधारात काय करणार? शक्य होणार? हे ज्ञानेश्वरीमध्ये आघात असं तत्वज्ञान दिलेलं आहे. उदकाचेनी, इथे आपण आता लाईटी रात्रीची पेटेल, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेच लकलकीत दिशे, या विजू माझे असे सलील काही. माऊलीने काय लिहिलं बघा, या उदकाचेनी आवेशे. जे इथं आता रात्रीची जी लाईट पेटणार आहे ना, ती लाईट आली कुठून? धरणाच्या वरून पाणी सोडलं, ते जनित्र फिरवलं, जनित्रामधून ती काय निघाली, वीज बाहेर पडली, बरोबर आहे. ती कशातून निर्माण झाली? पाण्यातून. आता ती पाण्यातून निर्माण झाली, त्या विजेमध्ये पाणी आहे का? उदकाचेनी आवेशे, उदक म्हणजे पाणी. उदकाचेनी आवेशे म्हणजे जोरामध्ये का टाकलं खाली, प्रगटले तेच लकलकीत दिशे. कसं दिसतंय? लकलकीत दिशे. तसा विजू माझे असे सलील काही, त्या विजेमध्ये पाणी आहे का? म्हणून माऊलींनी दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी टाकली. कोणती? की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत काय करतात? स्वीकारतात. जसं त्या लाईटीमध्ये पाणी नाही, पण पाणी नाही का, पाण्यातूनच ती निर्माण झाली. तशाच प्रकारे उपाधी माझे गुप्त काय आहे? जे चैतन्य आहे ना, मगाशी जे माऊलीने बाबांनी घेतली याच्यामध्ये पोपट बाबांनी काय ब्रह्मदिशे उघडे, तशा प्रकारे तर जो अक्षर नावाचा जो ब्राह्मण होता ना, तर अक्षर नावाचा ब्राह्मण त्या मेरू पर्वतावरती. आता मेरू पर्वत कुठं आहे? अख्ख्या ब्रह्मांडामध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, अष्टवक्र अष्टदा प्रकृती, बरोबर आहे. अवटात का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुक्षे सोया, नाहक जमा नको या. हा 3.5 हाताचा दिया आहे ना. अख्ख्या विश्वामध्ये जेवढा आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वीला कोण खाते? पाणी खातंय. एखादा ढेकला म्हणजे पाणी घेतला, त्याच्यामध्ये ढेकूळ टाकला तर तो काय होतो? लगेच विरघळतो. म्हणजे पृथ्वीला पाणी खातोय, पाण्याला कोण खातोय? इथं पाणी ठेवा, लगेच तेज काय करून टाकेल? खाऊन टाकेल. म्हणजे पाण्याला कोणी खाल्लं? तेजाने. तेजाला कोण खातोय?
पृथ्वी आप तेज वायू. वायू आला ना, वारा सुटला ना, तर काय होतं, लगेच तुमचा जो सिलेंडरला पेटवला असेल गॅस आणि वरती फॅन चालू केला तर तो गॅस काय होतो, बंद होऊन जातो. वायू खातोय आणि वायूला आकाश खातोय. म्हणजे ही जी पंचमहाभूतं आहेत ना, ही बाहेरच्या ह्याच्यामध्ये ना, जगतामध्ये एकमेकाला काय करतायत, खातायत. आणि इथे येऊन काय ते झालेत, एकत्र गुण्यागोविंदाने नांदतायत. का नांदतायत? कारण ह्या पंचमहाभूतांवरती जो राज्य करणार आहे ना, तो आतमध्ये बसले आहेत. त्यामुळे ते काय करतात, चूप आहेत. बरोबर आहे. तो जो अक्षर नावाचा जो ब्राह्मण होता ना, तो मेरू पर्वतावरती साधनेला बसलेला होता. आपल्यासारखी साधना नव्हती. आपली साधना एखादा 2 तासामध्ये आपल्या मांड्या उलट्या सुलट्या होत आहेत. बरोबर आहे. ते 60-60 हजार वर्ष ध्यानाला बसायचे. आपल्याला काय तेवढी करायची पण गरज नाही. कारण माऊलीने आपल्या हातामध्ये काय दिलंय, डायरेक्ट काय दिलंय, करतरी आवला तैसा हरी. बरोबर आहे. तसं दिलेलं आहे. तर तो अक्षर नावाचा ब्राह्मण तिथे जो मेरू पर्वतावरती बसला होता ना, त्याला यमधर्माने बरेच दूत पाठवले. कशाला? न्यायला. म्हणजे ह्याला मी कधीपासून न्यायला पाठवतो, ह्या येत का नाही आहे? आतापर्यंत ते देव आले, दानव आले, ऋषीमुनी आले, आपल्या तुम्हानामासारखे आपले आजा मेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तो इथं ऐसा झाला. पण या अक्षर ब्राह्मणाला काय झालं, तो जेव्हा हे दूध घ्यायला जायचे ना, तेव्हा तो बाजूने अग्नी निर्माण करायचा आणि तो साधनेला बसायचा. आणि त्याला न्यायचा प्रयत्न केला तर तो हातामध्ये सापडत नसायचा. हे यमधर्माचे दूध कंटाळले. मग ते कुणाकडे जातील? म्हणाले आपला राजा कोण? यमधर्मराजा. त्या यमधर्मराजाकडे गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे काय केली, कंप्लेंट केली. देवा आम्ही सर्वांना घेऊन गेलो, पण हा जो आकाशच नावाचा ब्राह्मण आहे ना, तो जो मेरू पर्वतावरती साधनेला बसले ना बाबा, तो काय आमच्या हातात लागत नाही. मग धर्मराजाने सांगितलं आपल्या पोरांना, अरे पोरांनो तुम्ही काहीतरी गडबड करताय. काय गडबड करताय? अरे पहिले एक काम करा, ज्या एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल तर त्याला मारायचं काम तुमचं आहे का? प्रत्येक माणूस त्याच्या कर्माने काय होतो, मरतो. माणसाला मारायची गरज, जो तो आपल्या कर्माने काय होतो, कर्म घेई झोले, ते कोणाचे न चालेल, कर्माने मरणार आहे. जर प्रत्येकाला घाबरायचं असेल ना, कुणालाही, तुम्ही देवाला नाही घाबरलात तरी चालेल, दानवाला नाही घाबरलात तरी चालेल, पण आपल्या कर्माला घाबरा. आपण कर्म काय करतो ना, त्याला फक्त काय करा, घाबरा. मग काय आपल्याला टेन्शन येणार नाही. म्हणाले एक काम करा पोरांनो, तुम्ही त्या ना म्हाताऱ्या ब्राह्मणाचं काय करा ना, पहिल्याचं कर्म काय आहे ना ते बघून या. मग हे सर्व दूत जे हजारो लाखो दूत त्यांनी पाठवले, सगळ्या विंध्यगिरी पर्वतावर गेले, सातपुडा पर्वतावर गेले, अरवरी पर्वतावरती गेले, हिमालयामध्ये गेले, सह्याद्रीमध्ये आपल्या कोकणात गेले आणि त्यांनी तिकडे सगळ्या ठिकाणी चेक केलं. परंतु त्या आकाशच नावाच्या ब्राह्मणाचं त्यांना काय सापडलं नाही, कर्म सापडलं. ते थकून माकून कुणाकडे आले, पुन्हा आपल्या राजाकडे आले. म्हटले देवा ह्या ब्राह्मणाचं कर्म आम्हाला काय सापडलेलं नाही. अरे म्हणाले पोरानं तुम्ही मूर्ख आहात का? अरे ज्याचं कर्मच नाही तुम्हाला सापडत तर तुम्ही त्याला मारू शकता का? आजही तो आकाशच नावाचा ब्राह्मण त्या मेरू पर्वतावरती ध्यानाला बसलेला आहे. तुम्ही त्याला भेटलात का कधी? तुम्ही नगरला गेलात का? आत्माराम बाबा बसलेत, 15-1 वर्ष झाली ते चिंतनामध्ये बसलेत. मागच्या वर्षी त्यांना पंढरपूरला जायची इच्छा होती, त्याने घेऊन गेले सर्व शिष्यजण. मग त्या मेरू पर्वतावरती आकाशच नावाचा ब्राह्मण बसला आहे, त्याला कधी भेटलात का? मग प्रवचन कीर्तन ऐकून काही फायदा होत नाही. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐशे केले परितयापाशी पांडवा, मी हरपलो गिवसावा जेथे नामघोष बरवा करती माझा. त्या अक्षरच ब्राह्मणाला तुम्हाला भेटावं लागेल. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णच्या, एक निराकार तूही रघुराया. तो जो अक्षर नावाचा ब्राह्मण आहे ना, तुमच्या आपल्या म्हणजे काय म्हणतात ना, आपले शरीर दशमेद्वारी पंढरी, या पंढरीमध्ये तो येऊन स्थानापन्न झाला आहे. तो खाली आहे ना, आपल्या शिवनीच्या खाली जिथे शिवन आहे मूलबंध, तिथं जाऊन लपला आहे. त्याला वरती उचलायचं आहे डायरेक्टली. बरोबर खालून काय आणायचं, कण आणायचं आहे. त्याला ब्रह्मरंध्रामध्ये आला तरच आपला काय होईल, अक्षर नावाचा ब्राह्मण कायमचा मोकळा होऊन जाईल. नाहीतर पुढचे पुनरपी जननम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शैनम ये संसारे बहु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे. त्याच्याशिवाय आपला काय होणार नाही, कार्यक्रम होणार नाही. त्यामुळं आकाशच नावाच्या ब्राह्मणाला पहिलं तुम्हाला भेटावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, ज्या गंगा यमुना आणि सरस्वती आहे त्या गंगा आणि यमुनेला बंद करा आणि जी सरस्वती लुप्त आहे ना, त्या लुप्त सरस्वतीला सुषुम्ना नाडीमध्ये त्याला काय करा, जागृत करा. आणि ते जागृत करायचं, आता आम्ही फक्त गप्पा मारतोय का, उगाच तुम्हाला काय मोठं वाटायला नको कारण काय, त्याला सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर सरस्वती नदीमध्ये जाऊन स्नान करावं लागतंय. कधी
ब्रह्ममुहूर्तावरती. किती वाजता? 4 वाजता. कधीतरी उठायला काय हरकत आहे का? आणि त्या यमुना सरस्वती आणि यमुना कोणती? गंगा, यमुना आणि सरस्वती. तर त्या सरस्वती नदीमध्ये आहे ना जाऊन ना डुबक्या हाणायला लागतात. काय? डुबक्या हाणाव्या लागतात आणि तेव्हा ते आपल्याला प्राप्त होईल. नाहीतर ते शक्य नाही. कारण नाम हरिका जपले बंदे फिर पीछे पछताएगा. चांद सा सुंदर तन है तेरा मिट्टी में मिल जाएगा. वहां से क्या लाया था बंदे यहाँ से क्या ले जाएगा. मुट्ठी बांध के आया जग में हाथ पसारे जाएगा. आपण कसे आहोत? जपना है तो जपले बंदे आखिर तो तुम मिट जाएगा. चांद सा सुंदर तन है तेरा मिट्टी में मिल जाएगा. इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई. देखत नैनों में मिट्टी मिले अपने खातिर महल बनाए आप ही जाकर जंगल सोया. हाड़ जले जैसे लकड़ी की मोली आणि बाल जले जैसे घास की पोली. कहत कबीरा सुनबाई साधो. बरोबर ना. आप मुड़ गए पीछे डूब गई दुनिया. काय माहिती आहे का? फक्त एवढंच. कोटी नाम संसार में ताके मुक्ती न होय. आधी नाम जो गुप्त जप बिरला जाणे कोय. कोटी नाम काय आहेत संसारामध्ये आहेत, त्याने काय होणार नाही? मुक्ती होणार नाही. कोटी चंद्रा उगई. कोटी चंद्र तुमच्या आयुष्यात आले. सूरज कोटी हजार. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये किती चंद्र आलेत? कोटी चंद्र आलेत. सूरज कोटी हजार. हे जरी आलं परंतु जर जे मुख्य ज्ञान आहे जर ते तुमच्या आयुष्यामध्ये आलं नाही तरी बिन गुरु घोर अंधार. आणि जोपर्यंत तुम्हाला जो पूर्ण विश्वाला व्यापक असा जो सद्गुरू आहे आणि आपलं फार आनंदाचं म्हणजे आज आपला आनंदोत्सवच आहे आणि असा सद्गुरू आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी आलेले आहेत. बरोबर आहे. फक्त आपण काय केलं माहिती आहे का? त्याला काय करणं पाहिजे? घासलं पाहिजे. नाहीतर काय झालं माहिती आहे का? 1000 दारुडे मी काय बोलतो माहिती आहे का? रात्री भांडतील आणि सकाळी काय होतील. पण 4 जर बुद्धिवान असतील ना, हा आपल्याला फार मोठा कलंक आहे का? हाती सावरी गवती दोर. हातीला कोण आवडतं? गवती. गवताचा दोर केला ना आणि हातीला बांधलं ना तर मी काय सांगतोय बघा, त्याला हजारो हातीचं बळ येऊ द्या, तो तोडेल का? तो हाती सावरी गवती दोर. मुंग्याही सापास करती जर्जर. जर मुंग्या एकत्र आल्या ना तर सापाला काय करू शकतात? जर्जर करू शकतात. रानकुत्रे संघटोनी हुशार व्याघ्र सिंहास फालटती. रानकुत्रे जर एकत्र आल्याने वाघ आणि कुठला सिंह आला ना तर त्याला फालटून काढू शकतात. पण त्यासाठी काय पाहिजे? संघटना पाहिजे. आपल्याकडे संघटनेचा काय प्रॉब्लेम आहे? अभाव आहे. आपल्याकडे राजे होऊन गेले कोण? पृथ्वीराज चव्हाण. माहिती असेल तुम्हाला. हे सांगणं फार गरजेचं आहे. कारण आज जर आपल्याला तेव्हाच्या काळामध्ये म्हणजे 13व्या शतकाच्या अगोदर तुम्हाला घेऊन जातो तेव्हा काय होती? निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही. बरोबर आहे. तेव्हाच्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रवचन कीर्तन सोहळे करता येत नव्हते. अशा प्रकारे लाऊडस्पीकरवरती बोलता येत नव्हतं. मंदिरं होती ती गुप्तासारखी कशी गेली होती? अशी घुमटाकर गेली होती. कारण हे काय वाटावं? मस्जिदच असं वाटावं म्हणून तेव्हा ते करणं शक्य. आज आपण एवढे मस्तपैकी छानपैकी येऊन काय करतोय? आनंदी उत्सव काय करतोय? साजरा करतोय. तुम्ही 500 वर्षे जर मागे गेला शिवरायांच्या अगोदरच्या काळात बहामनी काळ होता जेव्हा आपले एकनाथ बाबांचे पंजोबा कोण? भानुदास महाराज ना. हां, तेव्हाच्या काळामध्ये त्यांना किती त्रास सहन करावा लागला. त्यांना अशा प्रकारे काय म्हणजे भिक्षा मागायची नाही. बरोबर आहे. वारीला जाता येत नाही. बरोबर आहे. तीर्थावरती स्नान करता येत नाही. अशा अवस्था होत्या. आणि तेव्हाच्या काळात त्यांनी काय केलं? धर्म जागवला. म्हणून आपण आता ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत पारायण करू शकतो. नाहीतर ते पण आता आपलं शक्य झालं नसतं. पृथ्वीराज चव्हाण तराईच्या युद्धामध्ये मोहम्मद गुरीला किती वेळा त्याने हरवलंय? ज्याला इतिहास माहिती आहे ना तो इतिहास घडवू शकतोय. बरोबर. इतिहास तुम्ही समजून घ्या. तराईच्या युद्धामध्ये 17 वेळा मोहम्मद गुरीला पृथ्वीराज चव्हाणने काय केलं? पराभव केला. 18व्या युद्धामध्ये आपापल्या आजूबाजूचे जे असतात ना बाजूवाले शेजारी त्यांनी त्याला काय केलं? बरोबर फूस लावली आणि गपचूपपणे त्याच्यावरती हल्ला केला आणि पृथ्वीराज चव्हाणला कुठं नेला? काबूलला नेला. आणि त्याचे काय काढले? एवढ्या मोठ्या सळ्या. संभाजीराजांना जसं मारलं ना तोडून तसं त्याच्या डोळ्यामध्ये काय केल्या? सळ्या टाकल्या. परंतु पृथ्वीराज चव्हाणने भीष्म प्रतिज्ञा केली होती काय? मी मेलो तरी चालेल पण या मोहम्मद गुरीला मारल्याशिवाय मी काय होणार नाही? मरणार नाही. मग त्यांनी काय केला असेल प्लॅन? आता जर काबूलला आहात तुम्ही हात समजा किंवा मी आहे. बरोबर आहे. मोहम्मद गुरी त्याचे लाखो सैनिक आहेत. आपले डोळे गेलेले आहेत. दोन्ही हात बांधलेले आहेत आणि त्याला मारायचं आहे. काय प्लॅन कराल? तर त्याने आयडिया केली. कारण तुम्हाला सांगतो पृथ्वीराज चव्हाणला आता जो महाभारतामधला कोण फिरते बाहेर?
तेल मागायला सकाळी 4-5 वाजता. अश्वत्थामाकडून ना ती अशी एक विद्या प्राप्त झाली होती. कोणती विद्या माहिती आहे का? की आवाज आला ना, आवाज, त्या आवाजाच्या बाजूने काय मारायचा, नेम मारायचा आणि ते शॉपात काय करायचं, टिपायचं. एवढी त्याच्याकडे विद्या प्राप्त झाली होती. मग त्या विद्येचा फायदा घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. मग त्यांच्याकडे जसा संभाजीराजाकडे कवी कलश होता तसा त्यांच्याकडे पण एक राजदरबारामध्ये कवी होता. मग त्याने ती डोकं लावला आणि म्हटला माझ्या राजाकडे ही विद्या आहे, तुम्ही ती बघायला, तुम्ही काय करा, एक मोठं काय करा, कार्यक्रम करा. मग तिथे पृथ्वीराज चव्हाणला मध्ये बोरवलं आणि बरोबर तिकडे काहीतरी टांगलं. राजा मोहम्मद गुरी असा वरती बादशाह बसलाय, बरोबर आहे, आणि कवी असा बाजूला बसलेला आहे. आणि तिकडून त्याने आवाज दिला, पृथ्वीराज चव्हाण चलाओ निशान साधो निशाना. आणि तेवढ्यात तो कवी ओरडला, 4 बा 24 गज अंगुल असतं प्रमाण, लाव पर सुलतान आहे मत चुको चव्हाण. आणि चव्हाणाने तो जो बाण होता त्या लक्षाकडे टाकायचा होता, तो बाण कुठे फिरवला, मोहम्मद घुरीकडे फिरवला. आणि काय केलं, त्याची छाताड काय करून टाकली, फाडून टाकली. अशा पृथ्वीराज चव्हाणाच्या राज्यामध्ये आपण काय केलं आहे, राजा अशोकाच्या, भरत राजाच्या, बरोबर आहे, राज्यामध्ये आपण काय केलं आहे, जन्म घेतला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पारगाव मठ, कारण इथे काय केलं आहे, संतांचं माहेरघर आहे. अशा संतांच्या माहेरघरामध्ये आपण काय घेतलेलं आहे, जन्म घेतलेला आहे. आणि आपल्याला जे तत्व आहे ते आपल्या हातात काय मिळालेलं आहे. तुम्हाला सांगतो, रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे काय झाले, गुरु झाले. 1893ला अख्ख्या विश्वामध्ये ज्यांनी काय केलं, अख्ख्या भारत विश्वाचा झेंडा ज्यांनी वरती लावला ते स्वामी विवेकानंद. त्यांचे विवेकानंदाचे गुरु कोण, रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसाचे गुरु कोण, इतिहास वाचावा लागेल, तोतापुरी बाबा. कोण, तोतापुरी बाबा. ते रामकृष्ण परमहंस आहे ना, काली मातेचे भक्त होते. कुणाचे, काली मातेचे भक्त होते. ते रामकृष्ण परमहंस ध्यानाला बसले ना, त्यांनी डोळे बंद केले ना की साक्षात काली माता समोर उभी राहायची. कोण, काली माता. आणि ती काली मातेचं ध्यानाला उभे राहिले, ते ध्यान लागलं ना की ते आतमध्ये साधनेला जाऊ शकत, कारण समोर कोण आली, आता देवी आलेली आहे. मग देवीचं ध्यान करणंच महत्त्वाचं आहे. मग त्या ध्यानामध्ये ते काय व्हायचे, तल्लीन होऊन जायचे. मग आता करायचं काय, आता रामकृष्ण परमहंस काय पुढे जाऊ शकत नाहीत. मग करायचं काय, मग शेवटी तोतापुरी बाबांनी काय सांगितलं माहिती आहे का, काली माता जर कार्यक्रमात तुझ्या आली ध्यानामध्ये ना, तर तिला काय कर, तू कापून टाक. काय सांगितलं, काली मातेला काय कर, तलवारीने कापून टाक. आता म्हणाले मी तिथं तलवार कुठून घेऊ, अरे म्हणलं तू ध्यानाला जेव्हा जातोस तेव्हा काली माता समोर येते ना, मग तशीच तलवार येऊ दे, बरं आहे. मग ते शक्य नव्हतं, कारण ती काय होती, श्रद्धा होती. आणि ती श्रद्धा तोडणं एवढं सोपं होतं का, तरीसुद्धा सद्गुरूने सांगितलं. आणि मग रामकृष्ण परमहंस महाराजांनी काय केलं, स्वप्नात जसं त्या ध्यानामध्ये गेले, काली माता समोर आणली, तशी त्यांनी काय केली, तशीच तलवार आणली. आणि तलवारीने काय केलं, काली मातेला काय करून टाकली, मारून टाकली. आणि तेव्हा त्यांना ध्यान लागलं. मग ते 4-5 दिवस काय सुटलं नाही. ह्या रामकृष्ण परमहंसाच्या, विवेकानंदांच्या राज्यामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि आपल्याकडे हा परम सद्गुरू स्वामी आपले बाबा सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांना आम्ही पाहिलं नाही ना, काय होतं माहिती आहे का, जर सक्का बाप आपण पाहिला नसेल ना, तर त्या बापावरती आपल्याला काय जास्त पडते, जास्त प्रेम जडतं. तशी माझी अवस्था आहे. मी काय माझ्या बाबाला देहाने पाहिला नाही, परंतु तुमच्याकडून, सर्व संतांकडून मी जे ऐकलं आहे ना, त्याच्यामुळं माझ्या हृदयामध्ये ना ते काय जे तत्व आहे ना, की जे प्रेम आहे ना, ते असे गदगद भरलेलं आहे. आणि त्या तत्वामुळं आणि प्रेमामुळं ना आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जातो. कारण काय, जे बापाने आपल्याला जे दिलेलं आहे ना, ते कशासाठी दिलं आहे, ते कशासाठी आपल्याला दिलं आहे, की ते वाटण्यासाठी दिलेलं आहे ना. हे ब्रह्मनाम आहे ना, हे आपल्याला काय करायचं आहे, सहजे ब्रह्मरासाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, की सहजे अवसरी पाहुणे पातोला मी, आपण पाहुणे आहोत, की अर्जुनासाठी केलं होतं, परंतु ते आपल्याला बाबांमुळे मिळालेलं आहे. मग आपण ते वाटतोय का हो, खरंच सांगा. माझं मत आहे, प्रत्येकाने 500 तरी साधक चांगले घडवावेत. काय बघता, सचिन बाबांनी आणि पोपट बाबांनी काय ढेका घेतलाय का हो, धनराज बाबा सुद्धा आलेले आहेत आता, लंगोटी बाबा सुद्धा आमचे बाजू बसले आहेत, की सर्वांनी 500 साधक. काय माहिती आहे का, लक्षात घ्या, 2000 आता काय आहे, इलेक्शन आहे, 2024-2029ला इलेक्शन होऊन जाईल ना, तेव्हा मुस्लिम साम्राज्य आहे ना आपल्यापेक्षा पुढे जाणार. वोटिंग संख्या काय होणार, वाढणार. कारण काय माहिती आहे का, जर खोटं असेल पण तिथे जर 500 माणसं एकत्र बोलत असेल तर ते काय असतं,
आणि जे खरं आहे, सत्य साच खरं आहे, मग ते मांडायला, ते सांगायला, ते समजावून द्यायला आपल्या बापाने त्यासाठी काय केलं, हाडाची काढं केली. अख्ख्या गावभर, अख्ख्या म्हणजे बिना चपलीचं, बरोबर आहे. आता तर आपण एसी गाडीमधून फिरतोय, चांगल्या प्रकारे कपडे घालून नटून येतोय, बरोबर ना. इस्त्रीचे कपडे असतात. तेव्हाच्या काळात तशी अवस्था होती का? त्यांनी कुठल्या रुपयाची तरी अपेक्षा केली का? मग जर ते तत्वज्ञान आपल्याला मिळालं असेल तर आपण ते काय केलं पाहिजे? आणि जर ते तत्वज्ञान आपल्याकडे येऊन आपण जर ते देत नसेल किंवा त्याचा प्रसार करत नसेल तर आपण पण अभागी आहोत असं मी बोलेन. किंवा मी जर प्रसार करत नसेल, माझ्याकडून ते तत्वज्ञान जर मी दोघांना द्यायला तयार नसेल, समजलं का? जसं डबक्यामधल्या पाण्याला काय मारतो? वास मारतो. परंतु जे समुद्र नदीमध्ये खलखलतं वाहतंय त्याला वास येईल का हो? ते कसं खळाळतंय, त्याचा काय आहे, नैसर्गिक काय, त्या निसर्गाचा सौंदर्य आहे. त्यामुळे जे आपल्याला सौंदर्य बाबांकडून प्राप्त झालेलं आहे, मी या व्यासपीठावरून सर्वांना एकच फक्त विनंती करतो की जे आपणाशी जे टावे ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. मी इथेच थांबतो. बराचसा टायमिंग घेतलेला आहे. सर्व तुम्ही काय म्हणतात, बालक बापाचे ताटी रिग्याने बापा त्याची जेवू लागे की संतोषलेनी वेगे मुखाची ओढवी. जसा स्वभाव बाय बापांचा, अपत्य जर बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची त्याचं काय होते, संतोषाती ना. तशा प्रकारे तुम्ही माझ्या बाबांसारखे आज तुम्ही एवढ्या आनंदाने हे सर्व हा कार्यक्रम आजचा आपण संपन्न केलेला आहे. मी सर्वांचं, सचिन बाबा, लंगोटे बाबा, नंदराज बाबा, पोपट बाबा आमचे बाबा आहेत, सर्वांचं मी इथून एकदा जय हरी करतो आणि इथेच थांबतो. जय हरी बोला.